क्लिअर. प्रश्न काय आहे बघा, एकूण तुमचं जे आहे तर तुमच्या याच्यामध्ये किती तुमचे मेल्स आहेत विचारलं. आता आय टीमध्ये बघा, आय टीमध्ये काय असणार तर 5 पैकी काय येतं 2 मेल येतं, 5 पैकी 2 येतं. पण तुमच्याकडे 5 आहेत का नाहीत. किती आहेत आय टीचे एकूण 125 आहेत. ठीक आहे, 125चे 2 5 असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर हे झाले तुमचे मेल, किती झाले 25 5 600 25 दोन्ही 50. हे झाले आय टीचे. ठीक आहे. देन नंतर एच आरचे बघा, एच आरचे काय असणार आहे तर सगळ्यांचा प्रॉब्लेम क्लिअर आहे. आता सगळ्यांना काही प्रॉब्लेम नाही ना आता. चला नेक्स्ट बघा काय असणार आहे एच आरचे. एच आरचे काय असणार आहे तर टोटल 15 पैकी काय असणार आहे तर 7 मेल असणार आहेत. 15 पैकी 7 मेल येतं. पण आता 15 पैकी 7 म्हणजे 15 आहेत का आपल्याकडे एच आरचे नाही, तिथे येतं 225 येतं. क्लिअर. चला 225 काय असणार तुमचे टोटल काय असणार आहे एच आर मधले मेल असणार आहेत. कोण किती पैकी 15 पैकी 7 असणार आहेत. मग काय असणार आहे 15 15 225 15 7 105 असणार आहेत. क्लिअर. ज्योती ई व्हेरी गुड. पल्लवीचं ई आलं, ज्योतीचं ई आलंय. चला व्हेरी गुड. त्यानंतर बघा काय असणार आहे फायनान्सचे. बघा फायनान्सचे किती असणार आहेत 11 आणि 4 15. 15 पैकी काय असणार तर 11 मेल असणार आहेत. फायनान्सचे किती एकूण 150 येतं. म्हणजे काय असणार 15 10 150 म्हणजे काय असणार तर 110 असेल. ठीक आहे. कॉलिंगचे काय असतील बघा, कॉलिंगचे किती येतं 13 12 25. 25 पैकी 12 जे येतं ते कॉलिंगचे येतं. ओके. आणि एकूण किती येतं आपले 375. बघा मी काय सांगतो तुम्हाला, जर 5 जर असतील तर 5 पैकी 2 मेल असणार आहेत. 15 असतील तर 15 पैकी 7 मेल असणार आहेत. 15 असतील तर 15 पैकी 11 मेल असणार आहेत. ओके. 15 पैकी काय असणार तर 11 मेल असणार आहेत. पण या ठिकाणी बघा अबोली व्हेरी गुड. या ठिकाणी बघा तुमचे 5 आहेत का नाही, 5च्या ठिकाणी 125 येतं, 15च्या ठिकाणी 225 येतं, 15च्या ठिकाणी 150 येतं आणि 25च्या ठिकाणी 375. म्हणजे काय असणार बघा 25 1 25 25 पता 600. हे किती असणार येतं 180 असेल. 15 गुणिले 12 काय असणार येतं 180 असतील. क्लिअर. देन नंतर बघा कॉलिंग झालं. मार्केटिंगचे बघा काय असणार येतं अशोक व्हेरी गुड, अक्षय व्हेरी गुड. मार्केटिंगचे बघा किती येतं, मार्केटिंगचे आहेत एकूण 100. बघा मार्केटिंगचे 18 7 25. 25 जर समजा टोटल कॅन्डिडेट असतील एम्प्लॉय असतील तर त्यापैकी 17 हे असतील मेल असतील. पण आपल्याकडे 25 आहेत का नाहीत. किती आहेत मग हे आहेत आपले 175. म्हणजे काय असणार तर 25 7 175 17 7 119. क्लिअर. देन आहे लास्ट प्रोडक्शन. प्रोडक्शनचे किती येतं 350. म्हणजे 350चे किती असणार आहेत बघा 5/9. बरोबर आहे 5/9 असणार आहे. सॉरी 5/14 असतील, 5/14 असतील. किती असणार आहे मग हे 14 2 28 14 5 70 25 5 600. आता हे काय झाले तुमचे सगळे टोटल तुमचे मेल कॅन्डिडेट झाले. तर मग किती असणार. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला एक्झाममध्ये एवढा टाईम नाही भेटणार. ठीक आहे. तुम्हाला एक्झाममध्ये काय करायचं असणार बघा, मला 5 पैकी 5 बरोबर डायरेक्ट काय असणार बघा, 5 बरोबर डायरेक्ट आहे 170 125 म्हणजे 25 आहे. 25 5 600. तुम्हाला किती काढायचं तर 2 काढायचं म्हणजे काय असेल 25 2 50 असतील. ठीक आहे. नंतर 8 आणि 7 15. 15 बरोबर 225 आहे. तर मग 7 बरोबर किती असणार आहे 15 7 किती असणार आहे तर 105 असणार आहे. या प्रकारे तुम्हाला फास्ट करायचं. ठीक आहे. किती असेल बघा हे टोटल किती झाले हे 119 आणि 125 किती झाले तर 5 आणि 5 10 9 19. एक इथं 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि 8 15 आणि 1 16 आणि 2 18 आणि किती असणार 1 2 3 4 5 6 किती झालेत बघा 689. क्लिअर. 689 आलं का सगळ्यांचं 689 टोटल 689 आलं का सगळ्यांचं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टोटल नंबर ऑफ मेल वर्किंग इन HR डिपार्टमेंट अँड फायनान्स डिपार्टमेंट. चला व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टोटल नंबर ऑफ मेल वर्किंग इन HR डिपार्टमेंट अँड फायनान्स डिपार्टमेंट. मेल किती HR डिपार्टमेंटमध्ये बघा मागच्या वेळेस काढलेले आहेत. HR डिपार्टमेंटमधले आणि फायनान्स डिपार्टमेंटमधले मेल मागच्या याच्यामध्ये काढले ते विसरायचं नाही. ठीक आहे. कुठेतरी लिहून ठेवायचं. HR आणि फायनान्स. पुढे फायनान्स किती नंबरचा आहे 3 नंबरचा आहे. लगेच आहे 105 आणि 110. क्लिअर. तिथं मागच्या वेळेस होतं 105 आणि 110. HR प्लस फायनान्स यांची टोटल किती असणार आहे टोटल असणार आहे बघा तुमची 215. ठीक आहे. HR आणि फायनान्स 215 असणार आहे.
आणि तुम्हाला विचारलं आहे टुगेदर अँड फिमेल वर्किंग इन कॉलिंग डिपार्टमेंट अँड प्रोडक्शन डिपार्टमेंट. कॉलिंग अँड प्रोडक्शन बघा, कॉलिंग आणि प्रोडक्शनमध्ये येतं 375 आणि 350. याच्यातले लेडीज काढायचे आपल्याला. काय असणार आहे मग इथं बघा, कॉलिंगचे किती येतं, कॉलिंगमधले फिमेल किती असणार आहेत बघा, कॉलिंगमधले फिमेल कॉलिंगमध्ये देखील 375 आणि एकूण बघा फिमेल किती येतात 13 फिमेल येतात. कितीपैकी 25 पैकी 13 फिमेल येतात 25 पैकी. म्हणजे काय असणार आहे बघा, 25 एक 25 आणि 25 पाचा 1,600, 15 गुणिले 13, 15 10 150 आणि 15 गुणिले 13 किती असणार मग आपले 195, बरोबर आहे 195. आणि दुसरं जे आहे प्रोडक्शनमधलं, ठीक आहे, प्रोडक्शनमधले फिमेल किती असणार आहेत 350. एकूण किती आहेत प्रोडक्शनमध्ये 14 पैकी 9 फिमेल येतात. म्हणजे काय असणार आहे 14 दुनी 28 आणि 14 पंचवीस नंतर 25 9 250. क्लिअर, 25 9 250 असणार इथं. मग आपलं किती झालं बघा एकूण टोटल 5 5 10 9 2 11 आणि 12 2 1 3 1 4 420 झाले तर. क्लिअर, 420 झाले तर. मग तुमचा डिफरन्स काय असणार आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टोटल नंबर ऑफ मेल वर्किंग इन HR डिपार्टमेंट अँड फायनान्स डिपार्टमेंट. ठीक आहे 215 किती झालं बघा, 420 मायनस 215 किती झालं, अबोली ओव्हर आहे 420 आला आन्सर. टोटल विचारलं का आपल्याला, किती असणार आहे 10 तून 5 गेले 5 राहिले. ठीक आहे चला, $215. क्लिअर, 10 तून 5 गेले 5 राहिले आणि ते किती असणार आहे बघा, 10 तून 5 गेले 5, एकातून 1 शून्य गेला आणि किती असणार आहे बघा, 4तून 2 गेले 2, 205 असेल आपलं आन्सर. क्लिअर, 205 असेल आपलं आन्सर. समजते, आन्सर आलं सगळ्यांचं 205. क्लिअर, डिफरन्स हा 205चा डिफरन्स आहे. नाही समजलं तर सांगा, डबल घेतो आपण. 205चा डिफरन्स आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. इन विच डिपार्टमेंट द लोएस्ट नंबर ऑफ फिमेल वर्किंग, सर्वात कमी वर्किंग असणारे डिपार्टमेंट कोणतं असणार आहे सांगा लवकर. हा आन्सर आहे 205. मागच्या क्वेश्चनचा आन्सर 205 आहे. बघा तुम्हाला मागच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं की HR आणि फायनान्सचे टोटल जे असतील मेल कॅन्डिडेट आणि प्रोडक्शन आणि कॉलिंगचे फिमेल कॅन्डिडेट आणि HR आणि फायनान्सचे काय असणार इथं मेल, यांचा डिफरन्स विचारला होता आपल्याला. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय असणार आहे. इन विच डिपार्टमेंट द लोएस्ट नंबर ऑफ फिमेल वर्किंग, सर्वात कमी कोणत्या डिपार्टमेंटमध्ये फिमेल वर्किंग असतील. ठीक आहे, फिमेल वर्किंग कोणत्या डिपार्टमेंटमध्ये असतील. चला, ए फायनान्स, पल्लवीचं फायनान्स आलेलं आहे आणि ज्योतीचं ए आलेलं आहे. ठीक आहे, अबोली फायनान्स, पल्लवी सी. ठीक आहे, सी सगळ्यांचं आलेलं आहे, फक्त ज्योतीचं ए आलेलं आहे. चला बाकी सगळ्यांना सांगा, बाकी विद्यार्थ्यांना सांगा, बोलायचा प्रयत्न करा. बघा बोलल्याशिवाय काहीच नाही. बघा तुम्ही जर चांगला रिस्पॉन्स दिला तर मी नाईटला 9 ते 12 आपलं लेक्चर चालू करणार आहे. ठीक आहे, जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस घेणार आहे मी. त्यात जवळपास सगळे सेक्शन घेणार आहे मी, मॅरेथॉन बॅच घेणार आहे. ठीक आहे, आन्सर देत जा आणि जेवढे होतील तेवढे मित्र आपल्यासोबत कनेक्ट करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे आज मार्केटमध्ये जर समजा आपल्याला स्टँड व्हायचं असेल तर मार्केटमधली खूप मोठी ताकद आपल्या मागे असायला पाहिजे. ती मोठी ताकद म्हणजे काय असणार आहे, विद्यार्थ्यांची संख्या. आणि विद्यार्थ्यांची संख्या का तयार होते, ज्यावेळेस मास्तर चांगला शिकवते त्यावेळेस विद्यार्थी जुळले जातात. ठीक आहे, मग तुम्हाला जर वाटत असेल की आपले सर चांगले शिकवत आहेत तर आपल्यासोबतच्या मित्रांना शेअर करायचं. ठीक आहे, चला अक्षय सी, सुजाता सी आलाय. चला व्हेरी गुड. बघा काय असणार आहे या ठिकाणी, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, आन्सर सॉल्व्ह करायचं नाही तर. ठीक आहे, DI मधले तुम्हाला जवळपास 70% क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करायचे नसतात. 70% क्वेश्चन तुमचे डायरेक्ट घुबडाच्या नजरेने तुम्हाला मारायचे असतात. ठीक आहे, तर काय असणार आहे बघा या ठिकाणी. बघा पहिले तर काय करा, 1 2. ठीक आहे, कोणते कोणते बघा, फायनान्स, आपलं HR, कॉलिंग. HR सर्वात मोठं कोणते येतं, HR गेला, कॉलिंग गेला. ठीक आहे, आता राहिले फक्त प्रोडक्शन सुद्धा गेला. आता फक्त IT आणि फायनान्स. ठीक आहे, IT आणि फायनान्स या दोनच कंपन्याकडे बघायचं, IT आणि फायनान्स. आता बघा IT आणि फायनान्स
कारण इथं किती जरी कमी म्हटलं तर काय असणार आहे, संख्या जास्त असणार आहे, कारण डबलच याच्या. आता IT आणि फायनान्समध्ये बघा, IT मध्ये काय येतं, 5 पैकी 3 मुली येतात, ठीक आहे, 5 पैकी 3 महिला येतात, ठीक आहे, टोटल 5 पैकी 3 काय असणार, फिमेल येतात, 5 पैकी 3 फिमेल येतात. 5 पैकी 3 फिमेल म्हणजे काय असणार आहे, 100 पैकी किती असणार बघा, 100च्या तुलनेमध्ये 20 100, 20 तरी 60% आहे, बरोबर आहे, 60% आहे. आणि फायनान्समध्ये बघा किती पैकी आहेत बघा, 11 पैकी 4 आहेत, ठीक आहे, 11 पैकी 4 आहेत, म्हणजे काय असणार आहे, सॉरी 11 पैकी 4 नाही, 11 आणि 4 15, 15 पैकी 4 आहेत. मी जर समजा याला जर समजा मी पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलं, जर समजा अंदाजे केलं, समजा काय असणार आहे, 6.6, 15 90, 15 90, 90.9 म्हणजे काय असणार आहे, 6.6 केलं तर काय असणार आहे, 100% असेल. हे सुद्धा 6.6 केलं तर काय असणार आहे, साइन चोक 24 असणार आहे, 24% असणार आहे. आता बघा फायनान्स आहे 150चे 24% तुम्हाला लगेच यायला पाहिजे, 25% बघा, 150चे 25% म्हणजे काय असणार आहे, 25% म्हणजे त्याचा 1/4 भाग असणार आहे, म्हणजेच काय असणार आहे, 40 महिला असतील, 40 महिला असतील. आणि या 100 किती येतं, 125चे 60%, 125चे 50% किती आले तर 62च्या जवळपास आले तर, म्हणजे काय असणार आहे, हा भाग तर नसणार आहे, आन्सर असेल फायनान्स. आता मला सांगायला वेळ लागायला, पण तुम्हाला ज्यावेळेस तुमची ॲप्टिट्यूड सुधारायची असेल त्यावेळेस याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. बघा कसं, बघा आता याला अजून एकदम सिंपलमध्ये बघा, ITचे बघा 3 आणि 2 5, 5 पैकी 2 आहे म्हणजे काय असणार, 5 पैकी 3 म्हणजे काय असणार आहे, 60% असणार, ठीक आहे. आणि इथं खाली बघा 11 आणि 4 15, 15 म्हणजे काय असणार आहे, 15 पैकी 4 म्हणजे काय असेल, जवळपास काय असणार बघा, 24.24 असणार आहे. मग 24.24 म्हणजे काय असेल, जवळपास 25% असेल. तुम्ही अंदाजे 25 झाले काय हरकत नाही. ITचे एकूण आहेत बघा 125, ITचे एकूण आहेत 125 आणि फायनान्सचे एकूण आहेत बघा किती, 150 आहेत. 125चे 60%, तो कोणी सांगेल 50% म्हणजे काय असणार, पूर्ण आन्सर काढायचं नाही, 50% म्हणजे काय असेल, 62 पॉईंटच्या वर असेल. आणि 150चे 25% म्हणजे काय असणार आहे, याचे 4 भाग असणार आहेत, 4 चोक 16 म्हणजे काय असेल, 40% सुद्धा खाली असणार आहे, म्हणजे काय असणार आहे, फायनान्समध्ये लेडीज कमी असणार आहेत. क्लिअर समजते, फायनान्समधल्या लेडीज कमी असणार आहेत. समजलं. बघा क्वेश्चन तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करायचं नाही, या ठिकाणी फक्त दिमाग लावायचा. तुम्ही ज्यावेळेस IBPS PO, RRB PO, सॉरी IPS PO, SBI PO आणि इन्शुरन्स तुमचा असाल त्यावेळेस तुमच्याकडे टाइम नसेल एवढा. क्लिअर समजते सर्वांना. प्रश्न फक्त IQ लेवलनं सॉल्व्ह करायचा, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये आन्सर काढायचं नाही, तिथं कोणी चेक करणार नाही की लास्टच्या आन्सरला हे आलं का. ठीक आहे, क्लिअर समजते. व्हॉट इज द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ मेल, मराठीचं सांगतो बघा, मराठीच्या मुलांना. जर समजा व्हॉट इज द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ मेल वर्किंग इन कॉलिंग डिपार्टमेंट, कॉलिंग डिपार्टमेंटमध्ये काम करणारे मेल जे आहेत, ठीक आहे, या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे जे मेल आहेत त्यांचा आणि फिमेल वर्किंग इन HR डिपार्टमेंट, आणि HR डिपार्टमेंटमध्ये फिमेल जे वर्किंग करतात त्याचा तुम्हाला रेशो विचारला. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कॉलिंगमधले मेल काढायचे आणि HR मधले फिमेल काढायचे. तर 3:2, चला 3:2 असणार आहे. चला बघा काय असणार आहे. चला मला आन्सर सगळ्याचे पाहिजे, चार्ट मध्ये सगळ्याचं आन्सर पाहिजे मला. ठीक आहे, नाही समजलं तर नाही समजलं म्हणा, समजलं तर समजलं म्हणा. ठीक आहे, पण गुपचूप बसू नका. गुपचूप बसल्यानं काय येणार, पुढच्या वर्षी परत लायब्ररीत ऍडमिशन करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, बोललं तर कळलं तुम्हाला. व्हेरी गुड सुगत, श्रीनिवास व्हेरी गुड, अबोली व्हेरी गुड, पल्लवी व्हेरी गुड. चला बोलण्याचा प्रयत्न करा, बोलल्यानंतर काय असणार भरपूर काय होऊन जाईल. ठीक आहे, आता काय असणार बघा तुम्हाला सरळ सरळ आहे. HR डिपार्टमेंट मधलं जे आहे कॉलिंग डिपार्टमेंट, कॉलिंग डिपार्टमेंट किती आहेत बघा, कोण करायचे तुम्हाला, मेल. कॉलिंग मध्ये किती आहेत बघा, 12 आणि 13 25, 25 पैकी तुम्हाला मेल काढायचे, म्हणजे काय असणार इथं 12ची संख्या काढायची. आता 25 ची व्हॅल्यू किती दिली आहे बघा इथं, 375 आहे. म्हणजे 25 बरोबर 375, 12 बरोबर किती असणार आहे, डायरेक्ट पट बघायची, दुसरं काहीच करायचं नाही आपल्याला. पट किती असणार आहे, 25 एक 25, 25 5 600, 12 आणि 15 किती असणार आहे, 180 असेल. क्लिअर. 12 गुणिले 15, 12 गुणिले 10 किती असणार आहे, 120 असणार आहे. आणि 12 पंचे 60 काय असणार आहे, सॉरी 12 गुणिले 5 असणार आहे 60, 180 असेल. क्लिअर. किंवा 15 गुणिले 10 करा किती असणार आहे, 150 असणार आहे. 15 गुणिले 2 किती असणार आहे, 30 असणार आहे, 180 असेल. हे झालं पहिलं आपलं. ठीक आहे, कॉलिंगचं झालं. दुसरं जे आहे HRचं, HR मधले कोण पाहिजे तुम्हाला, फिमेल पाहिजे. तर HR किती आहे बघा, आता HR मध्ये कुठे येतं, 8 आणि 7 15, 15 पैकी तुम्हाला कोणाचे फिमेल काढायचे ना, 15 पैकी तुम्हाला 8 ची संख्या काढायची. आणि 15 ची संख्या दिलेली आहे तुम्हाला किती, 225.
म्हणजे 15च्या किती पट आहे, 15 पट आहे, हे सुद्धा काय असणार आहे 15 पट. आन्सर काय असणार आहे 120 असणार आहे. मग काय झालं आपला रेशो 180 भागिले 120. आन्सर असणार आहे तुमचं 40 2 80, 40 त्रिकम 12, 2/3 असणार आहे. ठीक आहे, सॉरी किती असणार बघा, साइन 3 18, साइन 2 12, सॉरी 180 आहे ना, 180 असणार आहे. बरोबर आहे सुजाता, व्हेरी गुड. ज्योती व्हेरी गुड. अबोली व्हेरी गुड. चला बेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय असणार आहे. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज वर्किंग इन ऑल डिपार्टमेंट टुगेदर. ठीक आहे, सगळ्या डिपार्टमेंट मधल्या मेल याची लोकसंख्या किती असणार आहे. ठीक आहे, सगळ्याची, मेल नाही, मेल फिमेल सगळंच. ठीक आहे, चला व्हेरी गुड. टोटल ऑल डिपार्टमेंट, जेवढे डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटच्या सगळ्यांची बेरीज किती असणार आहे. फास्ट मध्ये सांगा. डायरेक्ट काय करायचं बघा, तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे, वरचे डिजिट सोडून टाका, डायरेक्ट 100 न चालू करा. बघा 100, 200 300, 300 1 400, 400 3 700, 700 1 800 आणि 800 3 1100. ठीक आहे, 1100 आहे. चला बाकीचे अजून 1100. नंतर काय असणार बघा 1 25. ठीक आहे, 25 25 50, 25 75 आणि 25 100. काय झालं आन्सर बघा, बघा लवकर काय काय ते आन्सर. फास्ट मध्ये आन्सर घ्या बरं लवकर. काय झालं आन्सर, टोटल विचारलं 1400 विचारलं, एवढा वेळ लागते, किती वेळ झाला. आन्सर कसं लगेच निघायला पाहिजे. मी काय सांगितलं तुम्हाला, याच्यातले काय करा, याच्यातले फक्त 100चे आकडे पकडा. ठीक आहे, अबोली व्हेरी गुड. बघा अबोली पल्लवी बघा याच्या ठिकाणी काय असणार आहे, तुम्हाला या ठिकाणचे जे वरचे डिजिट असणार आहे ते सोडून टाका. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं, डायरेक्ट काय करायचं, 100 200 300 400 300 700, हे किती असणार इथं 700 आणि हे किती 100 म्हणजे किती असणार आहे 800 आणि हे किती असणार आहेत बघा 800 300 1100. आता हे 1100 झाले टोटल, पण तुम्ही वरचे किती सोडलेत बघा, या ठिकाणचे 25, या ठिकाणचे 25, 25 आणि 25 50. ठीक आहे, इथं परत 25, इथं 75. ठीक आहे, बघा काय असणार आहे, पहिले 25, दुसरे 25, हे 25 हे 25, या ठिकाणचे 50 सोडले तुम्ही, या ठिकाणचे तुम्ही कधी 25 सोडलेले आहेत, 75 सोडले तर एकूण. इथे किती असणार आहेत बघा अजून परत, इथं परत 75 सोडले तर, आणि असं करत तुमचं किती झालं बघा टोटल. बघा या प्रकारे सॉल्व्ह करा. ईच इथे ऑप्शन नाही 1400. बरं ठीक आहे, 75 आणि 25 100 असणार आहे. ठीक आहे, 75 आणि 25 100 असणार आहे, आणि 50 आणि 50 किती असणार आहे 100 असणार आहे. आन्सर काय असेल तुमचं, हे 300 म्हणजे काय असेल आन्सर 1400 असेल तुमचं आन्सर. क्लिअर, आन्सर असणार आहे 1400. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. समजले का, सगळ्यांची बेरीज करायची बघा, कोणत्याही अँगलनं करा काही फरक पडत नाही, सगळ्यांची बेरीज, सर्वांची बेरीज करायची काही फरक पडत नाही. चला बेस्ट क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन काय, क्वांटिटी ऑफ ओनियन इन 100 टन्स. ठीक आहे, 100 टन्स म्हणजे काय असणार आहे 1000 टन असणार आहे. ओके, 100 टन्स परचेस्ड बाय 3 डीलर्स ओव्हर द इयर्स. ओके, चला घ्या क्वेश्चन घ्या. बघा तुम्हाला जर समजा बँकेचे प्रिपरेशन करायचं असेल आणि तुम्ही जर समजा DI सारख्या सेक्शनला जर समजा एकदम असा हाताचा जर मळ केला तर काय असणार आहे बघा, तुम्हाला कोणत्याही वर्षी तुम्हाला जॉब आरामात भेटून जाईल. पण तुम्ही जर समजा DI ची तयारी केली नाही, DI जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही विसरून जा की तुम्हाला बँकेत जॉब लागणं शक्य आहे. ठीक आहे, कारण विदाऊट DI तुम्हाला करणं खूप अवघड आहे. DI तुम्हाला यायलाच पाहिजे. ओके, चला पल्लवी, सुगत, सुजाता व्हेरी गुड. बघा बघा काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना लगेच क्वेश्चन झाला आणि मी स्लाइड चेंज केली की त्यांना वाटते की सगळं आपल्याला समजलं, त्यांना लगेच काय थंब दाखवतात. तर तुम्ही सुद्धा दाखवायला पाहिजे, कारण काय असणार आहे आपल्याला कळायला पाहिजे की किती मुलांना समजत आहे, किती मुलांना समजत नाही. ठीक आहे, मी फास्ट यासाठी घेते की तुमची प्रॅक्टिस त्या लेवलनं व्हायला पाहिजे. चला, द पर्सेंटेज रायजेस इन परचेस ऑफ ओनियन फ्रॉम द प्रिव्हियस इयर वॉज मॅक्झिमम ड्युरिंग द इयर. कोणत्या वर्षी मॅक्झिमम होतं सांगा आता. ठीक आहे, 2003चं क्यूचं विचारलं ना, क्यूचं कोणतं आहे स्क्वेअर आहे. ठीक आहे, मी तर हायलाईट करतो, क्यूचं हायलाईट करतो. 1 2 3 4 आणि 5, 3 4 5 आणि 7 दिलेलं आहे. ठीक आहे, हे 7 दिलेलं आहे, हे तर नाही आहे. ओके, हां चला श्रीनिवास व्हेरी गुड. बघा काय असणार, तुम्हाला विचारलं की मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये कोणत्या वर्षी तुमचं हे झालं. बघा 2003 साली
2003 साली प्रोडक्शन झालेलं आहे 500, ठीक आहे, सॉरी परचेस केलं आहे ना, 500 ओनियनचं, 500 100 टनचं ओनियन परचेस केलं आहे. श्रीनिवास 2007 म्हणते, ठीक आहे. चला आता काय असणार आहे बघा, दिसता क्षणी काय दिसणार आहे की कोणत्या वर्षी मॅक्झिमम झालेलं आहे. पण आता आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी बघा, 2003चं सुद्धा, 4चं सुद्धा जे आहे, 4चं सुद्धा जे आहे, 4च्या पहिलेचं बघा, हे असणार आहे 2001चं, हे 2002चं असणार आहे, आणि हे 2003चं असणार आहे, आणि हे 2000 काय असणार आहे, 4चं असणार आहे. 4च्या पहिले सुद्धा तेच असणार आहे, ठीक आहे. 4च्या पहिले आणि 3, 4 आणि 7 मध्ये कन्फ्युजन आहे. 4 आणि बरोबर आहे, पल्लवी व्हेरी गुड, सुजाता व्हेरी गुड. 4 आणि 7 मध्ये कन्फ्युजन आहे बघा. आता 4चं बघा किती असणार आहे, 4चा आहे 700, आणि किती आहे त्याच्या आदल्या वर्षी 500, म्हणजे कितीनं वाढ झालेली आहे, 200नं वाढ झालेली आहे, 200ची वाढ झालेली आहे. क्लिअर. आणि दुसरं जे आहे बघा, दुसरं जे आहे ते कोणतं आहे बघा, 2007 साली. दोनच कन्फ्युजन मध्ये आहेत, ठीक आहे, दोनच कन्फ्युजन मध्ये येतात. दोन आता सॉल्व्ह करायचं बघा, तुम्हाला क्लिअर समजून सांगतो मी, काही टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. हे बघा, पहिली गोष्ट तुम्हाला समजून घ्या की तुम्हाला क्वेश्चन कसा काढायचा आहे, ठीक आहे. आता मला सांगा 2003 साली, 2003 साली एकूण किती परचेस केला ऑनियन क्यूनं, क्यूचं कोणतं आहे या ठिकाणी आहे, किती आहे 500, क्यूनं 500 ओनियन परचेस केला. त्याच्या आदल्या वर्षी किती होतं, याचं जास्त होतं, आदल्या वर्षी जास्त होतं म्हणजे कमी झालं आहे, तर म्हणजे 3 तर कॅन्सल झाला, ठीक आहे. 4चं बघा, 4चं काय असणार आहे, 4चं काय असणार आहे, 4 साली किती आहे बघा, हे 1, हे 2, हे 3, 4 साली किती आहे 700 आहे, ठीक आहे, 700 आहे. त्याच्या आदल्या वर्षी किती होतं, 500 होतं, ठीक आहे. मग कितीनं वाढ झालेली आहे, 200ची वाढ झालेली आहे. तुम्हाला पर्सेंटेज इन्क्रीज विचारलेलं आहे. पर्सेंटेज इन्क्रीज कोणाला असते नेहमी, पर्सेंटेज इन्क्रीज म्हणजे काय असणार आहे, वाढ, एकूण वाढ कोणावर, लहान संख्येवर. कोणती लहान संख्या, 500, तर 100 वर किती असणार आहे. क्लिअर. म्हणजे काय असणार आहे बघा, या ठिकाणी तुमचं 2 कॅन्सल असणार आहे, 5 चोक 20 किती असणार आहे, 40% असणार आहे. क्लिअर, 40% असणार आहे. देन नंतर बघा 2005 साली, 2005चं काय असणार आहे, या इथं असणार 2005चं, ठीक आहे. आणि 2005 हे 4 पेक्षा कसं असणार आहे, कमी असणार आहे. तुम्हाला वाढ विचारलं आहे, मॅक्झिमम विचारलं आहे, कितीनं वाढ, तर काय असणार आहे 5 सुद्धा कॅन्सल असणार आहे. राहिला प्रश्न फक्त लास्टचा 7चा. आता बघा 7ला काय असणार आहे, तुमचं एकूण 7चं जे प्रोडक्शन असणार आहे ते किती आहे बघा, 750 आहे. क्लिअर. आणि 2006चं किती आहे बघा, 2006चं आहे 500. आता कितीनं वाढ झाली आहे, 250नं वाढ झाली आहे. आता तुम्हाला काय करायचं बघा, तुम्हाला क्वेश्चनच्या वेळेस बघा 500 वर जर समजा तुम्हाला पहिल्या वर्षी, पहिल्या महिन्यामध्ये बँकर्स अड्डाच्या एका टेस्टमध्ये, पहिल्या टेस्टमध्ये समजा 60 मार्क पडले, आणि दुसऱ्या टेस्टमध्ये सुद्धा काय झालेलं आहे 60 मार्क पडले. तर कशामध्ये, हे बँकर्स अड्डा आणि ग्रेड एफ मध्ये. आता बँकर्स अड्डाचे 60 वरून डायरेक्ट झाले 80 मार्क, आणि ग्रेड एफचे 60 वरून झाले 70 मार्क. म्हणजे 10, इथं 20 मार्काची वाढ, इथं 10 मार्काची वाढ. म्हणजे तुमचं पर्सेंटेज कोण चांगला असणार आहे, पर्सेंटेज ऑलवेज काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. हा म्हणजे तुम्हाला चेक करायचं की 500 वर तर 200 वाढ व्हायली, आणि 500 वर 250 वाढ व्हायली. याचा अर्थ काय असणार आहे, 500 वर 250 वाढ जी असणार आहे ती ग्रेटर असणार आहे. म्हणजे काय असेल, आन्सर 2007 असेल. क्लिअर, समजते. जी वाढ तुमची बघा 500 आणि 500 असणार आहे. ए आणि बी दोन मित्र आहेत, दोन्ही मित्राकडे आता 100 रुपये दिले, आणि ते घरातून पळून गेले. तर एनं 100 रुपयावर काय केलं, तर एक मोठा बंगला बांधला, करोडपती झाला, गाडी घेतली, खूप मोठं घर घेतलं, आणि मोठा बिझनेसमॅन झाला. आणि बीनं काय केलं, 100 रुपयावर काय केलंय, फक्त राहायला साधं घर केलंय. मग कोणाची वाढ जास्त असेल, एची वाढ जास्त असेल. दोघांचाही बेस सेम आहे, तर त्यावेळेस काय असणार आहे, ज्याची मोठी वाढ असणार आहे, जास्त इन्क्रीज असणार आहे, ती मोठी वाढ असणार आहे. क्लिअर, समजते. चला आन्सर काय आहे, तर मग इथं 250ची वाढ 500 वर, तर 100 वर किती, आन्सर काय असणार आहे, 250 दोन्ही 500 आणि 2 50, 50% वाढ असेल. क्लिअर, 50% तुमची वाढ असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 50% वाढ असणार आहे. What is the average purchase onion by dealer Q for all the years? सगळ्या वर्षामध्ये Qचं ॲव्हरेज किती असणार विचारलं आपलं, ॲव्हरेज किती असणार विचारलं आपलं. ठीक आहे, ॲव्हरेज किती सांगा.
बघा या टाईपचे क्वेश्चन एक्झाममध्ये काय असणार आहे, डिसिजन मेकिंग असणार आहे. कारण या टाईपच्या क्वेश्चनला सगळेच जण काय करणार, ट्रॅडिशनल वे सॉल्व्ह करणार आहेत. कसं की आता बघा क्यूचं कोणतं आहे, क्यूचं आपलं जे आहे रेक्टँगल आहे ना, 1 2 3 4 5 6 7. सगळेजण काय करणार, 400 550 देन 500 देन 700 देन नंतर मग 600 देन नंतर 500 आणि देन नंतर काय असणार आहे 750. ठीक आहे, सगळ्यांची ॲडिशन करणार. बरोबर आहे, बरोबर आहे का? असं करायचं का? नाही. असं केल्यानं काय असणार आहे, टाईम खूप जाणार आहे, टाईम खूप जाणार आहे. मी काय करणार बघा, पल्लवीचा आन्सर आलेला आहे ए. चला काय असणार बघा, आता आपल्याला या ठिकाणी पल्लवी एवढा वेळ लावायचा नाही, आन्सर कमीत कमी वेळात आन्सर यायला पाहिजे आपल्याला. क्लिअर? 571.4. चला आन्सर कमीत कमी वेळात यायला पाहिजे. ते कमीत कमी वेळात कसं असणार बघा, तुम्हाला डायरेक्ट एक नजर फिरवायची की मी जर समजा असा अंदाजे विचार केला असता, जसं आपण असं म्हणता की ज्यावेळेस ज्योती व्हेरी गुड, सुजाता व्हेरी गुड. बघा आता काय असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही एक नजर फिरवता असं गावाकडे जाताना, असं काय म्हणता आपण गाडीत बसून, अरे या ठिकाणी सगळी हळद आहे, या ठिकाणी सगळी केळी आहे, तसं आपल्या इथे नजर फिरवायची. एक नजर फिरवली की तुम्हाला कळून जाईल की अंदाजे जवळपास आपला ॲव्हरेज जे आहे बघा 500 500 500 आणि 400 आणि 700, म्हणजे काय असणार आहे, अंदाजे आपला ॲव्हरेज 500 आहे. क्लिअर? अंदाजे ॲव्हरेज आपला 500 असणार आहे. मग तुम्हाला काय करायचं, हे 500 ॲव्हरेज आहे. मग जर 500 जर ॲव्हरेज पकडला, 500 जर ॲव्हरेज पकडला, एक मिनिट, 500 जर ॲव्हरेज पकडला तर मला सांगा पहिल्या याच्यामध्ये कितीने जास्त आहे सांगा. इथं काय असणार आहे, इथं 100 जास्त आहे, इथे कितीने जास्त आहे, 50 जास्त आहे. ठीक आहे, ॲडिशन इथे किती जास्त असणार आहे, 100 कमी आहे ना, सॉरी 100 कमी आहे. ठीक आहे, 100 कमी आहे. इथे किती असणार आहे, 200 जास्त असणार आहे. इथे किती असणार आहे, 100 जास्त असणार आहे. हे 0 बरोबर आहे आणि काय असणार आहे, 250 जास्त असणार आहे. आता मला सांगा हे 100 तर कॅन्सल होऊन जातील. 250 काय असणार आहे, तर 500 असणार आहे. म्हणजे 500चं तर असणार आहे आणि वर काय असणार आहे, परत 500 असणार आहे. क्लास चालू आहे, एक मिनिट थांब 2 मिनिटं थोडं मित्रांनो, 1 मिनिट. काय असणार आहे बघा, एकूण तुमचं 500ची जी तुमची हे असणार आहे. ठीक आहे, 500 ॲव्हरेज असणार आहे आणि वर प्लस काय असणार तुमच्या इथं, या ठिकाणी काय असणार आहे बघा, 508 असणार आहे. म्हणजे काय असणार आहे, या 500 भागिले 7 करा, किती असणार आहे बघा, 7 7 49 आणि किती राहिलं इथं, 1 0 राहिला. म्हणजे काय असणार आहे बघा, 7 1 7 म्हणजे 500 + 70 म्हणजे काय असणार आहे, 571. समजलं सर्वांना? समजते का? बघा तुम्ही जर या टाईपनं ॲडिशन करत बसले तर काय असणार आहे, तुमचे ॲडिशन भागिले 7 आन्सर खूप मोठं होऊन जाईल. तुम्हाला समजणार नाही मग काय व्हायला ते. समजलं का सांगा सर्वांनी? समजलं का सांगा सर्वांनी? समजते सर्वांना? बघा डबल सांगतो मी, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, डबल सांगतो. ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नका. समजलं असेल तर लगेच सांगा, समजलं नसेल तरी सांगा, समजलं असेल तरी सांगा. क्लिअर? एकदा लास्ट सांगतो बघा तुम्हाला. एक मिनिट. बघा थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आहे जरासा नवीन सॉफ्टवेअर असल्यामुळे. काय असणार बघा, या ठिकाणी प्लस, या ठिकाणी मायनस. आपल्याला काय करायचं बघा, आपल्याला या ठिकाणी 500 जर ॲव्हरेज पकडला, तुम्ही कोणताही ॲव्हरेज पकडा. आता मागच्या वेळेस मी 500 पकडला, यावेळेस समजा मी 600 ॲव्हरेज पकडतो, 600 ॲव्हरेज पकडला. मग जर ॲव्हरेज 600 पकडला तर ॲव्हरेजपेक्षा काय असणार आहे, पहिलं जे आहे ते 200 मायनस असणार आहे. ठीक आहे, दुसरं बघा किती असणार आहे, दुसरं सुद्धा काय असणार आहे, 50 मायनस असणार आहे. तिसरं काय असणार आहे, 100 मायनस आहे. चौथं काय आहे, 100 ॲडिशनल आहे. ठीक आहे, पाचवं काय असणार आहे, बरोबर 0 आहे. सहावं काय असणार आहे, परत -100 असणार आहे. आणि सातवं काय असणार आहे, +150 असणार आहे. आता बघा -50 आणि -100 150 झाले. -150 +150 कॅन्सल होऊन जाईल, 100 कॅन्सल होऊन जाईल. आता राहिले फक्त 200. मग 200 भागिले 7 आणि हे मायनस मध्ये आहे, म्हणजे तुमचं जे आन्सर येणार आहे त्यातून काय करायचं, मला मायनस करायचं. काय असणार आहे,
7 दोन्ही 14, किती उरले 6 उरले, 7 8 56 म्हणजे काय असणार आहे 28 पॉईंट समथिंग, म्हणजे 600 मायनस 28 पॉईंट समथिंग. आन्सर काय असणार तुमचं 10तून 8 गेले 2, 9तून 2 गेले किती राहिले 7 राहिले आणि किती असणार आहे 5, 572 म्हणजे काय असणार आपला आन्सर 571. समजते सर्वांना. इथं पॉईंट आहेत समोर म्हणजे काय असणार आहे 571 पॉईंट समथिंग असेल. क्लिअर समजते बघा. आहे इझी एकदम. तुम्ही काहीही करा पण चांगल्या वेने करा बघा, जेणेकरून तुमची टाइम वाचायला पाहिजे तुमचा. क्लिअर समजलं तर लाईक दाखवा एकदम. आणि समजत असेल आणि पुढं जर आपल्याला असेच व्हिडिओ पाहिजे असतील मी तर देणारच आहे, तर बाकी यूट्यूबचं बघून असं ऐकून मला माहिती आहे की तुम्हाला जर बाकी व्हिडिओ पाहिजे असतील, ॲव्हरेज किती बी घ्या, ॲव्हरेज किती घ्या, काहीच नाही फरक पडत. चला हे क्वेश्चन बघा, मी परत मागच्या क्वेश्चनवर येतो. तुम्ही किती घ्या ॲव्हरेज, ठीक आहे. चला हा क्वेश्चन सॉल्व्ह करा, मी मागच्या क्वेश्चनवर डबल येतो मी, ठीक आहे. ॲव्हरेजचा क्वेश्चन डबल येतो कारण काय असणार मुलांच्या मनातले डाऊट क्लिअर व्हायला पाहिजे. क्लिअर एकदा बघा, एकदा लास्ट बघा फक्त, ज्यांना समजलं नाही. कारण बघा जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापेक्षा एकच क्वेश्चन असा सॉल्व्ह करायचा की जिंदगीभर ते क्वेश्चन कधी जरी आला तरी काही टेन्शन नसायला पाहिजे, ठीक आहे. आता बघा या क्वेश्चनमध्ये लास्ट बघा एकदा काय असणार आहे. तुम्हाला काय सांगितलेलं एकूण बघा किती असणार आहे, हे 400 असणार आहे, ठीक आहे. पहिला 400 आहे, दुसरा किती आहे 550 आहे, आणि तिसरा किती आहे बघा 500 आहे, आणि नंतर काय आहे बघा 700 आहे, देन आहे 600, देन आहे 500, आणि लास्टला आहे बघा 750. आता तुम्ही कुठलीही संख्या घ्या, तुम्ही आता जास्त मोठी घेतली तर काय असणार आहे प्लस मायनस होणार नाहीये. जास्त जर मोठी संख्या घेतली तर प्लस मायनस होणार नाहीये, जास्त लहान घेतली तर प्लस मायनस होणार नाही. आपल्याला प्लस मायनस म्हणून काही संख्या कट करून टाकायच्या. मग जर समजा 570 घेऊत आपण, ठीक आहे. बघा 571 घेतलं तर आन्सर तुमचं डायरेक्ट 0 यायला पाहिजे. क्लिअर 570 घेतलं तर आन्सर 0 यायला पाहिजे. 570 घेऊन बघू आपण. 570 जर ॲव्हरेज पकडला आपण, 570 जर ॲव्हरेज पकडला बघा, मजेशीर बात एकदम. 570 ॲव्हरेज प्लसवाले या साईडला, मायनसवाले या साईडला, ठीक आहे. मग पहिल्याच्यात काय असणार आहे 570 आणि 400 म्हणजे काय असणार आहे 170 ॲव्हरेज काय असणार आहे जास्त असणार आहे. दुसऱ्या याच्यामध्ये काय असणार आहे, दुसऱ्या याच्यामध्ये बघा काय असणार आहे ॲव्हरेजपेक्षा काय असणार आहे मायनस असणार आहे. किती असणार आहे 170 न मायनस असणार आहे. हे किती असणार आहे -20 असणार आहे. दुसरा तिसरं काय असणार आहे बघा, तिसरं असणार आहे -70 असणार आहे, बरोबर आहे. आणि त्यानंतर काय असणार आहे बघा 600 जे आहे एलिमिनेट 0, ठीक आहे. एलिमिनेट 0 सुद्धा करून घ्या, काय हरकत नाही. तुम्हाला जसं जमते तसं करा बघा. तुम्हाला एवढंच करायचं तुम्हाला की तुमचं जे ॲव्हरेज आहे तो ॲव्हरेज याच्यापेक्षा कसा असणार आहे, याच्यापेक्षा 170 काय असणार आहे जास्त असणार आहे, ठीक आहे. ठीक आहे 170 काय असणार आहे कमी असणार आहे, ॲव्हरेजपेक्षा 70 कमी असणार आहे. इथे किती असणार आहे बघा, इथं +30 असणार आहे. या ठिकाणी काय असणार आहे प्लस किती झालं बघा, हे एक मिनिट +70 आहे. आणि या ठिकाणी काय असणार आहे बघा प्लस काय असणार आहे 70 30 आणि हे 200 किती असेल बघा 630 आणि 180 असेल, ठीक आहे. क्लिअर 180 असणार आहे, 180 असणार आहे. 70 आणि 70 कॅन्सल असणार आहे, ओके. आणि काय असणार बघा 170 आणि 20 किती असणार आहे 190 असणार आहे. आणि बाकीचे किती असणार आहे बघा 130 आणि 180 किती असं 210. आता 210 आणि 90 कितीचा फरक आहे, 210 आणि 90 किती असणार आहे 20चा फरक असणार आहे. भागिले 7 किती असणार आहे 7 त्रिक 7 दोन्ही 14 म्हणजे 2 पॉईंट समथिंग, म्हणजे 570 धरलं तर त्याच्या पुढे काय असणार आहे 2 ॲड होईल म्हणजे काय असणार आहे 572 येईल आन्सर येईल 572, ठीक आहे. तुम्ही कोणतंही घ्या बघा काही फरक पडत नाही, कोणतंही घ्या काही फरक पडत नाही, ओके. या नेक्स्ट क्वेश्चन. टोटल ओनियर परचेस बाय डीलर पी न ओनियन जे परचेस केलेलं आहे ऑल दी इयर्स इज अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट ऑफ द टोटल ओनियन परचेस बाय. पीनं सगळ्या वर्षी घेतलेले कांदे आणि पीने सर्व वर्षी घेतलेले कांदे ही क्यूने घेतलेल्या सर्व वर्षी कांद्याच्या किती टक्के आहे, ठीक आहे. पीनं सर्व वर्षी घेतलेले कांदे हे क्यूनं घेतलेल्या सगळ्या वर्षीच्या कांद्याच्या किती टक्के आहे. चला क्वेश्चन बघा काय असणार आहे, सरळ सिंपल क्वेश्चन आहे बघा.
याच्यावर सिंपल तर क्वेश्चन कुठला नसेलच, पण तुम्हाला काय करायचं, हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला माहित पाहिजे की कॅल्क्युलेशन खूप फास्ट पाहिजे. पी न खरेदी केलेले कांदे हे क्यू न खरेदी केलेल्या कांद्याच्या किती टक्क्याने, अप्रॉक्सिमेटली किती टक्के विचारलं, किती %, 82.5. अबोलीचा आन्सर आलेला व्हेरी गुड, 82.5 आहे बघा. सरळ सरळ पी ची ॲडिशन करा. पीचं कोणतं आहे, पी आहे इथं बघा 1 2 म्हणजे किती असणार आहे 350 प्लस असणार आहे 500. 300 पीचे आहेत बघा 350 500 देन 400. अजून कोणा चाललं आहे, पल्लवी चाललं, व्हेरी गुड 400. चला बाकी मित्रमंडळी आपली लवकर लवकर फास्ट होते, आपल्याला यावर्षी जॉब काढायचा कोणत्या आहे, ठीक आहे. नंतर 400 देन नंतर काय असणार आहे बघा, एक मिनिट बरोबर आहे का, 600 आहे ना, ठीक आहे. बघा पहिले वर्षीचं काय असणार आहे, पी आरचं आहे का, पीचं कोणतं असणार आहे, हा असणार आहे, ठीक आहे. 350 असणार आहे पीचं. देन नंतर काय आहे बघा 500 असणार आहे, आणि देन नंतर आहे बघा 400. देन नंतर आहे बघा 600. देन नंतर आहे बघा 550. देन आहे 400 आणि फायनली आहे 500, ठीक आहे. आणि त्यानंतर ज्योती व्हेरी गुड, सुभाष व्हेरी गुड. बघा काय असणार आहे आता या ठिकाणी सगळ्यांची बेरीज किती असणार बघा, 5 आणि 5 10 असणार आहे, किती असणार आहे 3 आणि 1 4 आणि 5 9 आणि 4 13 आणि 6 19 आणि 5 24 आणि 4 28 आणि 5 33. आता बघा एक ट्राय मारून बघा, आता एक ट्राय करा तुम्ही. तुम्हाला काय सांगितलेलं आहे की पीनं घेतलेले सर्व कांदे 3300 हे क्यूनं घेतलेल्या सगळ्या कांद्याच्या किती टक्के विचारलं. आता मला सांगा क्यूनं घेतलेले सगळे कांदे जर काढायचे असतील तर आता या ठिकाणी सगळ्यांची बेरीज करण्यापेक्षा तुम्ही काय करा, पीच्या तुलनेत क्यूचे बघा. पी कुठे आहे या ठिकाणी, पी आहे इथं, क्यू कुठे आहे, सॉरी क्यू कुठे आहे इथं वरचं आहे बघा. किती जास्त आहे 100 ना, इथं जास्त काय करा 100 करा, फक्त ॲडिशन काय करा 50 करा, ॲडिशनल 50 करा. बघा फरक बघा त्यामध्ये तुम्हाला, ॲडिशनल 50 इथं, ठीक आहे. देन नंतर बघा काय असणार आहे, दुसऱ्या वर्षी बघा पीचे किती आहेत, पीचे आहेत आपले 500 आणि क्यूचे किती असणार आहेत बघा, क्यूचे त्याच्या वर असणार आहे किती 50 ना, मग परत प्लस 50 म्हणजे आपली एनर्जी खूप वाचून जाईल बघा, बघा. देन नंतर परत बघा की त्याच्या नेक्स्ट वर्षी काय असणार आहे, पीचे आहे 400 आणि क्यूचे काय असणार आहेत 500 असणार आहेत, मग प्लस परत 100 असणार आहेत. देन बघा नंतर लास्टला काय असणार आहे किती 600 आणि 700 परत 100 येतं ॲडिशनल. त्याच्या पुढच्या वर्षी बघा परत 50 नाही ॲड आहे. देन नंतर बघा परत 100 नाही ॲड आहे. आणि लास्टला जे आहे बघा किती आहे बघा, हे किती येतं 200 आणि हे 250, 200 आणि 50 म्हणजे काय असणार येतं ॲडिशनल वाढ असणार आहे. म्हणजे काय झालं बघा टोटल 50 आणि 50 100, 100 200 300 हे 400 500 आणि 2 700 म्हणजे काय असणार आहे 700 असेल, बरोबर आहे. टोटल 700 म्हणजे पीची जर समजा 3300 असेल तर प्लस 700 काय असणार आहे तर क्यूचे असणार म्हणजे 4000 असेल. क्लिअर, बघा किती सोपं आहे, आता झालं सोपं एकदम क्लिअर. आता तुम्हाला काय करायचं बघा, 4000च्या किती टक्के, 3300 आहे विचारलं, 4000च्या किती टक्के 3300 आहे विचारलं, हे 20 काढून टाका, 20 काढून टाका. आता बघा महत्वाचं म्हणजे हेच असते बघा, जे कॅटच्या एक्झाम मध्ये मुलं वापरतात आणि आपण वापरतात. पर्सेंटेज म्हणजे काय असते 100 संघ कन्वर्जन असते, पर्सेंटेज म्हणजे 100 संघ कन्वर्जन असते. मला फक्त या 40ला 100 करा, इथे किती ते बघा, 40ला 100 करण्यासाठी काय असणार आहे बघा, 20 दोन्ही 40 आहे, 20 5 100 आहे. म्हणजे काय असणार बघा, या 40 जर समजा मी किती भाग केले बघा तर 100 होईल बघा. 40 गुणले तर समजा मी इथं 4 5 20 आणि भागिले जर समजा 2 केलं 5/2 केलं तर काय असणार बघा 100 असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे 50/2 असणार आहे. तर याला सुद्धा 50/2 करा, किती असणार आहे 25 करा. आन्सर काय बघा तुमचं 25 त्रिक पडला तर 25 त्रिक पडला तर म्हणजे 82 पॉईंट समथिंग. डायरेक्ट आन्सर बघा, तुम्हाला कॅल्क्युलेशन मला सांगायला वेळ लागत आहे पण ही मेथड खूप इफेक्टिव्ह असेल बघा, तुम्हाला आन्सर लगेच होऊन जाईल. क्लिअर. 40ला 100 करायचे, मला कसं करणार 40ला 100, 40ला 100 म्हणजे काय असणार आहे 50/2 असणार आहे. मला सुद्धा 50/2 करा, आन्सर तुमचं येऊन जाईल 82.5. समजल्यानंतर डायरेक्ट, ठीक आहे. समजलं असेल तर लाईक दाखवा, थंब दाखवा, समजलं असेल तर थंब दाखवा. चला समजलं सर्वांना. कारण हे कशात मध्ये काय, हे डायरेक्ट आन्सर तुमचं येऊ शकते, डायरेक्ट तुम्हाला काही मांडायची गरज नाहीये. एक्झाम मध्ये जर समजा तुम्ही जर मांडत बसला तर खूप टाइम लागेल, ठीक आहे. एक्झाम मध्ये टाइम खूप लागणार आहे. ही मेथड म्हणजे काय असणार आहे, आता हे तर कोणी करणार आहे, 4000चे किती टक्के म्हणजे 3300 असं जर करत बसलं तर काय असणार आहे, अख्खं गाव जेवण नको जाणार आहे.
काय आपल्याला पोस्ट भेटणार आहे? मग पोस्ट भेटणं शक्यच नाहीये. ठीक आहे, समजते सर्वांना? एवढं करायला कुठे भेटते का टाइम? इथं डायरेक्ट बघायचं 40च्या काय असणार आहे. तुम्ही असंही करा, हे इथं काय करायचं हे बघा, अजून सोपं सांगतो तुम्हाला मी. अजून सोपं होते बघा याच्यामध्ये. सोपं नाही असं काहीच नाही बघा, अजून याच्यामध्ये सोपं होऊ शकते. बघा अजून सोपं करू का याच्यामध्ये? हे बघा मागच्या वेळेस काय आलं आपलं, इथं 4 आहे, 40 आहे आणि 33 आहे. ठीक आहे, या पॉईंट काढायचं, शून्य द्या, 3.3 करा. 4ला मला 100 करायचं म्हणजे काय असणार आहे इंटू 25. याला सुद्धा इंटू 25 करा, आन्सर डायरेक्ट येऊन जाईल. 3 5 15, 3 2 6 1 7 असणार आहे. 25 3 75 आणि 25 3 75, 75 प्लस 7.5 आन्सर काय असणार आहे 82.5. बघा हे अजून सोपं असणार आहे, हे अजून सोपं असणार आहे. क्लिअर? बघा हे तर अजून सोपं असणार आहे. 4 आणि 3.3, 4च्या किती टक्के 3.3 आहे. 4च्या 25 100 असणार, हे किती असणार आहे 7.5 म्हणजे काय असणार आहे 82.5 असणार आहे. क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन. घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय बघा, व्हॉट इज द पर्सेंट इन्क्रीज इन द परचेस ऑफ ओनियन डीलर आर फ्रॉम 2003 to 2007. चला समजते सर्वांना? चला, व्हॉट इज द पर्सेंट इन्क्रीज इन द परचेस ऑफ ओनियन ऑफ डीलर आर फ्रॉम, इन्क्रीज झाली झालं 2003 चे आर ची, आर कोणती असणार इथं असणार आहे. आरचं 2003 ते 2007 पर्यंत वाढ किती झाली विचारली. ठीक आहे, वाढ किती झाली विचारली आहे. वाढ किती झालेली आहे विचारत आहे. ठीक आहे, चला सुगत, पल्लवी, ज्योती, सुजाता व्हेरी गुड, अबोली व्हेरी गुड. चला बघा काय असणार तुमचा रिस्पॉन्स काय असणार आहे, माझी एनर्जी असणार आहे आणि माझी एनर्जी म्हणजे काय असणार आहे तुमचं यावर्षी सिलेक्शन असणार आहे. क्लिअर? याच्यामध्ये नो डाऊट की आपण जी तयारी करताय याला काहीतरी पुढं वेगळ्या प्रकारचं स्वरूप लागल. म्हणजे कोणतं निगेटिव्ह तर होऊच देणार नाही बिलकुल. ठीक आहे, मी ज्यावेळेस रात्री 9 ते 12 क्लास घेईल ना त्यावेळेस तुमच्या अंगामध्ये आपोआप एनर्जी तयार होऊन जाईल. की चला बा सर आपल्यासाठी माहिती घेते तर आपण सुद्धा घ्यायलाच पाहिजे. ठीक आहे, आन्सर ई आला आहे अबोलीचा. चला व्हेरी गुड. चला रोहिणी थँक्यू. चला अबोली 6, पल्लवी 6 आणि 16.66 असणार. चला व्हेरी गुड 16.66. चला ज्योती ई. चला प्रश्न काय बघा तुम्हाला विचारलेला आहे 2003चं जे ईचं प्रोडक्ट परचेसिंग असणार आहे किती असणार आहे 600 आहे. ठीक आहे, 600 परचेसिंग आहे आणि 2007चे किती आहे 700 आहे. तर तुम्हाला विचारलं की वाढ इन्क्रीज किती झाली आहे. ठीक आहे, सुगत व्हेरी गुड, सुजाता व्हेरी गुड. बघा ज्यांना माहीत, आता 600 700 म्हणजे किती वाढ होत आहे 100ची वाढ होत आहे. आणि तुम्हाला जर समजा काढायचं आन्सर काढायचं तुम्हाला विचारलं की 600 वर 100 विचारलं, समजा 600 वर किती वाढ होते ना, व्हॉट इज द पर्सेंट इन्क्रीज. म्हणजे 600 वर जर समजा 100ची वाढ झाली तर 100 वर किती होणार आहे. मग आपल्याला माहीत पाहिजे इथं 100 डिवाइड 6 म्हणजे दुसरं काय 16.66 आहे. क्लिअर? व्हॉट इज द पर्सेंटेज इन्क्रीज. इन्क्रीज म्हणजे कितीनं वाढ होते 100नं, आणि वाढ कोणावर असते नेहमी छोट्या संख्येवर. 100 आहे तर 100 वर किती असणार आहे. तर आन्सर काय असेल इथं 100 डिवाइड बाय 6 म्हणजे काय असणार आहे 16.66 असणार आहे. क्लिअर? चलो नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द रेशो ऑफ टोटल क्वांटिटी ऑफ ओनियन परचेस बाय ऑल दी 3 डीलर्स इन 2002 टू दॅट इन 2004. बघा 2002 आणि 2004च्या याच्यामधलं जे असणार आहे रेशो विचारलेला आहे परचेस कोणाचा, ऑल 3 2002 आणि 2004. बघा पूर्ण हे आणि 2004चं कुठे गेलं या ठिकाणी पूर्ण हे. ठीक आहे, 2001 2 3 4 किती असणार आहे आपल्याला विचारलेलं आहे. सिंपल आहे बघा काय असणार आहे 4 आणि 5 9 आणि 5 14 आणि वर एक फक्त 50 जास्त आहे. 4 आणि 5 9 आणि 5 14 वर फक्त एक 50 जास्त म्हणजे काय असणार आहे 1450 असणार आहे. क्लिअर? देन नंतर बघा व्हेरी गुड रोहिणी, रोहिणीचं सुद्धा आन्सर आलेला व्हेरी गुड. बघा काय असणार आहे, चला चला व्हेरी गुड. हळूहळू काय आहे ना आपल्याला ती स्पीड वाढवायची. ठीक आहे,
काल काहीच येत नव्हतं आपल्याला माहिती आहे. काल इन द सेन्स ज्या दिवशी तुम्ही सुरुवात केली त्या दिवशी कोणालाच काहीच नव्हतं. आज तुम्हाला प्रश्न जमत येतं, याचा अर्थ काय असणार, प्रोग्रेस 100% होत आहे. आज 100% जमत आहे तर उद्या सुद्धा अजून भारी होणार आहे. ठीक आहे, परवा सुद्धा भारी होणार आहे. पहिल्याच दिवशी कोणाही मुलाला गाडीवर जर बसवलं त्याला गाडी येणार नाही. ठीक आहे, ड्रायव्हिंग लायसन्सचं एक वेगळ्या ड्रायव्हिंग करायची वेगळी मेथड असते. पहिले सुरुवातीला हळूहळू काय असणार आहे की जमत मग परफेक्शन येणार आहे. पहिल्याच दिवशी 100च्या स्पीडनं गाडी अशी टर्न मारतो तर काय असणार आहे, मग ते डायरेक्ट काय असणार आहे, गाडी तिथं स्मशानभूमीत जाणार आहे. असं करायचं असते का, नाही. प्रत्येक गोष्ट एक प्रकार असते, एक त्याची एक प्रोसिजर असते, एक क्रोनॉलॉजी असते, कोणत्या प्रकारे त्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, तर आपली सुद्धा सुरुवात झालेली आहे. एंड चांगला होणार म्हणजे होणार. बघा काय असणार आहे, 29-42 व्हेरी गुड. चला डी आलेला आहे. चला सुभाष डी आलेला आहे. चला सुगतचं ई आलेला आहे. बघा काय असणार आहे, आपल्याला काय करायचं या ठिकाणी, सगळ्यांची बेरीज करायची. ठीक आहे, किती असणार बघा, मी तुम्हाला मागे सांगितलं एनर्जी इतकी वाचायची ना. ज्योती व्हेरी गुड. बघा 400 किती, 400 500 900 आणि 500 परत 1400 तर आहेत. ऑड मध्ये काय झालं, फक्त इथं 50 ऍड झाले तर म्हणजे काय असणार आहे, प्लस 50 म्हणजे काय असणार आहे, 1450 झालं पहिलेचं. आता मला सांगा सेकंडला काय असणार आहे तुमचं, 4ला काय असणार आहे बघा, 800 700 1500 आणि हे 621. हे तर सरळ सिंपलच आहे, 2100 असणार आहे. काय असणार आहे, 2 0 काढलं, 5 2 10 5 9 45, 5 2 10 आणि किती असणार आहे, सॉरी 5 चोक 20 आणि 5 2 10 29-42 डायरेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर. सुगत व्हेरी गुड, श्रीनिवास व्हेरी गुड, सुजाता व्हेरी गुड. चला 29-42 आलेला आहे आन्सर आपला. चला काय दिलं, इंडिया फॉरेन ट्रेड फॉर द इयर 1980-81 तर 86-87 ऑल द फिगर्स इन करोड. ठीक आहे, याचा काही संबंध धरायचा नाही, पण डोक्याला ताण घ्यायचा नाही जास्त. आपल्याला काय समजते ते महत्त्वाचं आहे. समजणार फक्त एकच गोष्ट आहे की हा चार्ट जो आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट आणि ट्रेड डिफिसिट आहे. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग शोड इन अँड इन्क्रीज एव्हरी इयर. याच्यातला कोणता भाग असा आहे, हा भाग आहे का हा भाग आहे का हा भाग आहे, जो दरवर्षी वाढतच चालला, ठीक आहे. चला श्रीनिवास, सुजाता, रोहिणी व्हेरी गुड, ज्योती. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा क्वेश्चन काय विचारलेला आहे, यापैकी कोणता भाग जो आहे तो दरवर्षी वाढत चाललेला आहे. क्लिअर. चला लवकर सांगा. ज्योतीचं बी आलेलं आहे, सुजाता बी आलेलं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला कुठलीही गोष्ट सॉल्व्ह करायची नाही आहे. सॉल्व्ह करून केल्यानंतर काय असणार आहे बघा, तिचा नंबर लागणार नाही. तुम्हाला काय करायचं, सगळ्या गोष्टी नजरेनं पार पाडायचं. बघा कुठेही नजर मारायची नाही, जिथं मारायची तिथं मारायची. बघा या ठिकाणी गणितामध्ये बघा नजर मारताना काय करायचं, संख्या वाढत कुठे चालली बघा, 6 नंतर 7 नंतर 8 नंतर 9 नंतर 11 नंतर 10, इथं सरळ कॅन्सल असणार आहे. 12 13 14 15 16 17 18 20. ठीक आहे, हे वाढ झालेली आहे. देन नंतर बघा 5 5 5 6 5 वाढ झाली का, नाही, कॅन्सल. म्हणजे काय असणार आहे, फक्त इम्पोर्ट असेल. ठीक आहे, फक्त इम्पोर्ट. चला पल्लवी व्हेरी गुड, अक्षय व्हेरी गुड, अबोली व्हेरी गुड, श्रीनिवास व्हेरी गुड. चलो बेस्ट. चला घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगते, द रेशो ऑफ इम्पोर्ट टू एक्सपोर्ट वॉज मॅक्झिमम इन द इयर. इम्पोर्ट टू एक्सपोर्ट सर्वात जास्त कोणत्या वर्षी होता, इम्पोर्ट टू एक्सपोर्ट कोणत्या वर्षी सर्वात जास्त होता. ठीक आहे, थोडा क्रिटिकल आणि एकदम कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे बघा. चला पल्लवी थँक्यू व्हेरी गुड. चला बेस्ट. चला इम्पोर्ट टू एक्सपोर्ट वॉज मॅक्झिमम विचारलाय, इम्पोर्ट टू एक्सपोर्ट वॉज मॅक्झिमम विचारलाय. ठीक आहे, 80-81 बघा काय असणार आहे, इम्पोर्ट टू एक्सपोर्ट म्हणजे काय असणार आहे बघा, 12,549 वर 6,711. ठीक आहे, कॉम्प्लिकेटेड आहे बघा, ज्याचं कॅल्क्युलेशन फास्ट आहे त्याला आन्सर येऊन जाईल बघा. हे काही मोठं हे नाही आहे.
ठीक आहे. आता बघा प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे, अक्षयचं आन्सर आलेलं आहे बघा डी 8384. ओके. चला ज्योतीचं ए, सुभाषचं आलेलं आहे बघा ए आलं तर पहिले, नंतर 80 81. ओके, सुभाषचं एच आहे. सुजाताचं डी आलेलं आहे. ओके चलो, ज्योतीचं ई आलेलं आहे, अक्षयचं डी आलेलं आहे. आता काय असणार आहे बघा, सिम्पल आहे बघा. जर समजा तुम्हाला वाटत असेल की समजा 12549 आणि 6711 इम्पोर्ट टू एक्सपोर्ट, इम्पोर्टच्या वर एक्सपोर्ट किती होते बघायचं. ठीक आहे. आता सर्वात जास्त कुठं असणार आहे बघा, हे 12 आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे 85 86, म्हणजे किती असणार आहे बघा 10 420 आणि 18 371. त्यानंतर 85 86. ठीक आहे. तर ओके 85 86 एकच आहे, म्हणजे इथं काय असणार आहे फक्त 3 ऑप्शन आहेत, 1 2 3. 83 84. 83 84 किती आहे बघा 9 7 7 1 आणि 15 8 3 1. आता बघा तुम्हाला काय करायचं की या ठिकाणी कोणत्या संख्येचं जास्त हे असणार आहे बघा, 6च्या या संख्या करायचं ना, कारण इम्पोर्ट टू एक्सपोर्ट विचारलं, इम्पोर्टवर एक्सपोर्ट किती विचारलं. ठीक आहे. इम्पोर्टवर एक्सपोर्ट किती आहे ते विचारलेलं आहे आपल्याला. मग काय असणार आहे बघा या ठिकाणी, आता ही जी व्हॅल्यू असणार आहे तुमची किती असणार आहे बघा, ही 6 दुनी 12 म्हणजे काय असणार आहे 6 दुनी 12 असणार आहे, 7 दुनी 14 असणार आहे, म्हणजे काय असणार आहे 2 पेक्षा कमी असणार आहे. ठीक आहे. बघा कसं एलिमिनेट करायचं, 2 पेक्षा कमी असणार आहे. त्यानंतर 18 आणि 10 म्हणजे काय असेल बघा 18 1 18, 18 2 36, इथं काय असणार आहे पूर्णपणे कमीच असेल. ठीक आहे. बरोबर आहे का. 10 सॉरी हे या साईडला असायला पाहिजे ना, 1 मिनिट सॉरी 1 मिनिट, हे या साईडला असायला पाहिजे. त्याचं मत असतं जरा इथं असेल 10 किती 420 ना, 10 420 आणि किती असणार आहे 18 371. ठीक आहे. किती असणार आहे 2 पेक्षा खाली असणार आहे. हे सुद्धा चेक करा, इम्पोर्ट टू एक्सपोर्ट किती असणार आहे बघा 18च्या जर 10 पट म्हटलं असतं किती झालं असतं 180 झालं असतं. 1 पट जर असेल तर काय असणार आहे 1.8 असेल. त्याचं काय असणार आहे बघा 1.7 जवळपास असेल. ठीक आहे. डाऊन 1.7 डाऊन असेल. देन नंतर हे चेक करा, हे काय असणार बघा तुमचं 1.7 झालं. यानंतर हे काय असणार बघा तुमचं हे जवळपास असेल बघा. आता याच्या बघा 18 आहे, इथं 10 आहे, 18च्या इथं निम्मच आहे आणि इथं काय असणार वाढ झालेली आहे, म्हणजे काय असणार आहे इम्पोर्ट टू एक्सपोर्ट इथं काय असणार आहे इथं वाढ झालेली आहे बघा. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय असणार आहे तुमचं या ठिकाणी डी नंबरचा ऑप्शन असेल बघा. सरळ सिंपल आहे बघा, त्यात कॅल्क्युलेशन करायची काहीही गरज नाही बघा, नियरली डबलच असणार आहे. ठीक आहे. 80 81 तुम्हाला काय विचारलं, मॅक्झिमम विचारलंय ना. इम्पोर्ट टू एक्सपोर्ट वॉज मॅक्झिमम इन द इयर. 1 मिनिट, इम्पोर्ट टू एक्सपोर्ट वॉज मॅक्झिमम इन द इयर. एक्सपोर्ट टू इम्पोर्ट म्हणलं असतं आपलं आन्सर द्यायला असता बोले. ठीक आहे. बघा नीट बघा क्वेश्चन बघा काय सांगितलं तुम्हाला ते बघा. या ठिकाणी डबल करतो आपण आन्सर, त्यात काही घाई नाही आहे. ठीक आहे. एखादा एक क्वेश्चन राहते कॅल्क्युलेटिव्ह. कोणता नंबरचा क्वेश्चन होता हा, द पर्सेंटेज इन्क्रीज 1 मिनिट, द रेशो ऑफ इम्पोर्ट टू एक्सपोर्ट वॉज मॅक्झिमम. म्हणजे आपल्याला काय करायचं बघा, तुम्हाला 6711 हे कोणावर काढायचे तर 12549 वर काढायचे तर 12000 बघा असं येईल आन्सर. दुसरं काय असणार आहे बघा 1985 80 काय असणार आहे 10420 कोणावर 18371 वर. ठीक आहे. त्यानंतर काय असणार आहे 19000 किती बघा 83 84 किती असणार आहे 9771 कोणावर 15831. आता बघा कोणाचा असणार आहे आन्सर लास्टच्या केसमध्ये का. ठीक आहे. बघा आता इथे काय असणार आहे बघा सरळ सरळ असणार आहे. इथं आन्सर काढून बघा किती असणार आहे. जवळपास तुमचं आन्सर जे असणार आहे इंटू 100 करायचं. काय असणार बघा इंटू 100 करा, इंटू 100 करा. आता येईल बघा आन्सर काय असणार बघा 12 5 60 असणार आहे. म्हणजे काय असणार बघा आन्सर जवळपास किती येईल बघायचं. हे 0 0 जर केला आपण आन्सर किती असणार बघा 125 म्हणजे हे किती असणार बघा 12 5 60. ओके किती आले हे
काय म्हणते अबोली, नॉट एक्सपोर्ट टू इम्पोर्ट, रेशो ऑफ इम्पोर्ट टू एक्सपोर्ट. बघा या ठिकाणी कन्फ्युजन होऊ नका, कारण काय असणार आहे बघा, तुम्हाला जी दिलेली माहिती आहे, हा सॉरी इथं आपलं चुकलं आहे, ठीक आहे, या ठिकाणी चुकलेलं आहे, ठीक आहे. 10,420 बरोबर आहे, बरोबर आहे. 10,420 भागिले 18,330 असणार आहे. ओके 9.7. ओके बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. मी एक्सपोर्ट टू इम्पोर्ट घेतलेलं आहे, ठीक आहे, मी एक्सपोर्ट टू इम्पोर्ट घेतलेलं आहे, बरोबर आहे. अबोली म्हणते ते बरोबर आहे. 12,549 किती असणार आहे, 6,711 असणार आहे. त्यानंतर काय असणार आहे बघा, 85,86 जे असणार आहे, किती असणार आहे बघा, 10,420 डिवाइडेड बाय काय असणार आहे, 18,300. परत ते चूक करतो म्हणून 18,371 भागिले 10,420 आणि ते लास्टला किती आहे बघा, 15,831 डिवाइडेड बाय किती असणार आहे बघा, 9,771. बरोबर आहे. हे काय असणार आहे, हे जवळपास 20% जवळपास असणार आहे. हे किती असणार आहे बघा, 1.7 जवळपास असणार आहे. आणि किती असणार आहे बघा, 9,1,9 आणि जवळपास किती 25,9, ठीक आहे, 1.6 असेल. क्लिअर. म्हणजे काय असणार आहे, आन्सर काय असणार आपलं 1881 असेल. बरोबर आहे. मी काय करालो, उलटे करालो, ठीक आहे, एक्सपोर्ट टू इम्पोर्ट करालो. इथं बरोबर आहे, इथं इम्पोर्ट नाही, इथं एक्सपोर्ट आहे. हे डोक्यात तेच कन्फ्युजन होणार, ठीक आहे. इथं एक्सपोर्ट आहे. ओके, ज्यावेळेस बोलता आपण काय करता, इम्पोर्ट एक्सपोर्ट करता ना, ते सेम मी इम्पोर्ट एक्सपोर्ट केलं आहे, ठीक आहे. बरोबर आहे, अबोलीचं बरोबर आहे. 1980 to 81 आहे. किती जणांचा आन्सर आलं बघा, फर्स्ट नंबरचा ज्योतीचं आलेलं आहे. चला चला बघा, 2 वेळेस सांगितलं, 3 वेळेस सांगितलेलं आहे, तरी माझ्या डोक्यामध्ये हे एकच पडलं आहे, इम्पोर्ट इम्पोर्ट इम्पोर्ट. चला काय हरकत नाही, घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय असणार, द पर्सेंटेज इन्क्रीज इन एक्सपोर्ट वॉज मॅक्झिमम इन इयर. द पर्सेंटेज इन्क्रीज इन एक्सपोर्ट वॉज मॅक्झिमम इन इयर. कोणत्या वर्षी पर्सेंटेज एक्सपोर्ट जे आहे ते मॅक्स झालेली आहे, ठीक आहे. बघा थोडं काय असणार आहे, एखाद दिवस मागे पुढे होऊन जाते. आपण मी माणूसच आहे, मी पहिलेच सांगितलेलं आहे, असं होऊ शकत नाही की कुठल्या टीचरकडून काही चुकावत नाही. आपण लगेच काय करता, त्या गोष्टीला एक रॉंग मेसेज, रॉंग अँगलला आपण चेक करता की सरचं कसं काय चुकलं, कसं काय चुकलं. तर आज ते मनामध्ये काय असते, आपण मी या साईडला जी डावी साईड आहे ती इम्पोर्टच ग्राह्य करू, ठीक आहे. इम्पोर्ट टू एक्सपोर्ट, इम्पोर्ट टू एक्सपोर्ट असणार आहे. बोलताना कसं करता आपण, इम्पोर्ट एक्सपोर्ट, इम्पोर्ट एक्सपोर्ट. तर ठीक आहे, घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला एक्सपोर्टची वाढ जी आहे ती कोणत्या वर्षी सर्वात जास्त प्रिव्हियस इयरच्या तुलनेत असणार, ठीक आहे. प्रिव्हियस इयरच्या तुलनेमध्ये आता काय करा, 81-82 जे आहे बघा, किती असणार आहे, 81-82 बघा, इथं किती वाढ झालेली आहे बघा. या ठिकाणी एक्सपोर्ट विचारलं ना, हा एक्सपोर्ट इथे आहे, बरोबर, ठीक आहे. तर काय असणार बघा, तुमची जवळपास वाढ होत आहे किती, 6,700 आणि 7,800, म्हणजे जवळपास काय असणार बघा, इथं 1,100ची वाढ होत आहे. कोणावर, 6,700 वर, ठीक आहे. फक्त मानून ठेवा, बाकी काहीच करू नका, ठीक आहे. लास्टला सगळे आन्सर येऊन जाईल. नंतर बघा 86-87 म्हणजे काय असणार आहे, 12,550 आणि 10,420, म्हणजे हे जर समजायला 400 धरला, अंदाजे धरा 400 धरला आपण, तर काय असणार आहे बघा, 2,150 असेल, ठीक आहे. 2,150ची वाढ व्हायली कोणावर, 10,450 वर, 10,400 वर व्हायली. देन नंतर बघा 84-85, फक्त समजून घ्या, 84-85 काय असणार आहे, प्रिव्हियस इयर सोबत करा. 9,700 आहे तर 9,800 पकडा, काय हरकत नाही. इकडचे 5 कॅन्सल करून टाका. किती असणार आहे बघा, 9,800 म्हणजे काय असणार आहे, 3,000. 9,800 म्हणजे किती असणार आहे बघा, 3,000 वरचे किती असणार आहे बघा, 9,2 2,000, ठीक आहे, बरोबर आहे. 2,005, ठीक आहे, 2,050 वाढणार वाली 9,800 वर. आणि लास्टचं जे आहे बघा किती, 1983-84, ठीक आहे, 83-84 किती असणार आहे, 83-84चा बघा. मी अंदाजे सांगत आहे कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं तुम्हाला, ठीक आहे. आन्सर सगळ्यांनी दिलेला आहे, बी 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 दिला आहे. चला सगळ्याचा आन्सर आलेलं सुद्धा आहे.
ठीक आहे. 86-87 दिले सगळ्यांनी आन्सर. पर्सेंटेज इन्क्रीज दिलेलं आहे. प्रिव्हियस इयर संग पर्सेंटेज इन्क्रीज करायचं. ठीक आहे. बघा आन्सर काय असणार आहे आता. असं होऊ नये की सगळ्याचा आन्सर चुकत आहे काहीतरी. किती असणार आहे? 83-84 किती झाले बघा. 11,855 9,800 घेतलेलं आहे आपण. 83-84 त्याच्या प्रिव्हियस इयरचं 8,800 वर किती असणार आहे बघा. 9,800 म्हणजे 1,000ची वाढ व्हायली 9,800 वर. ठीक आहे. 1,000ची वाढ व्हायली 9,800 वर. चला आता आन्सर काढून बघा. आता बघा ही वाढ जी आहे प्रिव्हियस इयरवर 6,700 वर वाढ झाली आहे. देन नंतर 10,400 वर वाढ झालेली आहे ही. देन नंतर काय असणार आहे 9,800. 86-87 आहे ना. 84-85 84-85 11,000 9,800 आणि 83-84 काय इथे 8,800 असणार आहे. 8,800 असणार आहे. क्लिअर. आता बघा या ठिकाणी काय असणार आहे. तुमचे 2 0 काढून टाकले इथं मल्टिप्लाय बाय 100 असणार आहे. इथं मल्टिप्लाय बाय 100 असणार आहे. इथं मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे. प्रत्येकाचे 2 0 काढून टाका तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. 2 0 काढून टाकले 2 0 काढून टाकले. आता चेक करा 100च्या किती पट आहे बघा. हे 100च्या जवळपास नियर अबाउट 2.5% आहे. ठीक आहे. 2.5च्या वरच आहे. 2.5च्या वरच आहे. हे बघा काय असणार आहे 67च्या 1-2 पटाच्या खाली आहे. 2 पटच्या खाली असणार आहे. हे किती असणार आहे बघा 104 आणि 208 म्हणजे जवळपास 2% जवळपास आहे पण 2.5 नाही आहे. याच्यावर खाली याच्यावर असणार याच्या खाली असणार म्हणजे काय असणार 2.2 असणार आहे. ठीक आहे. 2.2 असेल. आणि ही जी वाढ असणार आहे किती असणार बघा 8,800. ही तर जवळपास नियरली काय असणार आहे 1.25 काय समथिंग असणार 12,96 किंवा 83,400. ठीक आहे. म्हणजे काय असणार आहे बघा तुमचं जे आन्सर असणार आहे बघा 2.5 म्हणजे काय असणार आहे तिसऱ्या नंबरचा असणार आहे. ठीक आहे. तिसऱ्या नंबरचा समजते का बघा. सर्वात जास्त वेळेस विचारलेला प्रश्न कुठला असेल तर हा असेल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बघा मी एक सुद्धा काटम चार्ट केली नाही बघा. एक सुद्धा काटम चार्ट केलेलं नाहीये आणि आन्सर आपलं आलेलं आहे. डबल सांगायचं का सांगा मला. डबल सांगायचं का सांगा. मी डबल घेतो टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. बघा क्वेश्चन कसा आलेला आहे. आन्सर आहे 84-85. आन्सर आहे 84-85. डबल सांगायचं का सांगा. मी डबल सांगतो टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. बघा कारण हा क्वेश्चन जो आहे तो एक्झाम मध्ये सर्वात जास्त वेळ विचारला जाते आणि याच्यावर मला काय करतात सर्वात जास्त टाइम घालतात. ठीक आहे. आपला कमी वेळामध्ये आन्सर सॉल्व्ह करायचा. आपल्याला कमी वेळामध्ये आन्सर सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. बघा सबसे बढ़िया इंपॉर्टंट क्वेश्चन था आणि एकदम सोप्या भाषेमध्ये आपण त्याला क्लिअर केलं बघा. आणि या टाईपचे क्वेश्चन जर 5-3 BI मध्ये जर 3 क्वेश्चन आले तर आपली लॉटरीच लागली. मग 3 पैकी 3 क्वेश्चन बरोबर येणार आपले. ठीक आहे. आणि कमी वेळामध्ये विदिन 30 सेकंदामध्ये आन्सर येऊन जाईल आपलं. 30 सेकंदामध्ये आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. डबल सांगायचं का सांगा लवकर. रिपीट करायचं का सांगा लवकर. रिपीट करायचं का. चला बाकीच्यांना समजलं का बघा. बाकीच्यांना समजलेलं आहे का सांगा. बाकीच्यांना समजलेलं आहे का सांगा. चला बाकीच्यांना जर समजलं नसेल तर परत मी मागचा क्वेश्चन करतो. दुसरा क्वेश्चन तोपर्यंत बाकीचे सोडत बसतील. ठीक आहे. बाकीच्यांनी समजलं का सांगा मला. एवढा वेळ लागत आहे. चला घ्या तुमच्या मनावर तुमच्या म्हणण्यानुसार का. ठीक आहे. तुमच्या म्हणण्यानुसार चला. बिलकुल कोणाला नाराज नाही करायचं आपल्याला. चला मला वाटते भरपूर जणांची मेसेज काय होते तर लगेच येत नाहीत आपल्याला. ठीक आहे. भरपूर जणांची मेसेज काय होते तर येत नाहीत बोलते. कारण काय असणार आहे बघा. चला काय हरकत नाही. द टोटल ट्रेड डिफिसिट फॉर द लास्ट 5 years. हा घेतलं नेक्स्ट घेतलेला. ठीक आहे. चला टोटल डिफिसिट ट्रेड डिफिसिट लास्ट 5 year इज. लास्टच्या 5 वर्षामध्ये टोटल ट्रेड डिफिसिट किती झाली आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे. बघा आन्सर काय असणार आहे आपला. आता लास्ट 5 year म्हणजे काय असणार आहे बघा. इथून असणार आहे. ठीक आहे. लास्ट 5 year म्हणजे काय असणार आहे या ठिकाणी असणार आहे 5,490 6,060 5,318 7,951 आणि 7,513 असं. ठीक आहे. 4 3 बघा काय असणार आहे 8 आणि 1 9
8 आणि 9 3 12 असेल, ठीक आहे. इथे काय असेल 9 1 10 आणि 6 16 आणि 1 17 आणि 5 22 आणि 1 23, 2 4 आणि 2 6 आणि 3 9 9 18 आणि 5 23, 5 आणि 2 7 आणि 6 13 आणि 5 18 आणि 7 25 आणि 7 32, 32 332 येईल आपला आन्सर. आन्सर आहे नंबर बी. ठीक आहे, आन्सर आहे बी. क्लिअर, आन्सर आहे बी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. द डिफरन्स बिटवीन द इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट वॉज मॅक्झिमम इन द इयर. ठीक आहे ज्योती, व्हेरी गुड. ज्योतीचा आन्सर आलेला व्हेरी गुड बघा. चला घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय असणार बघा. द डिफरन्स अबोली व्हेरी गुड. चला श्रीनिवास काय टेन्शन घ्यायचं नाही. द डिफरन्स बिटवीन द इम्पोर्ट्स अँड एक्सपोर्ट वॉज मॅक्झिमम इन द इयर. इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा डिफरन्स सर्वात जास्त कोणत्या वर्षी होता. 85 86 बघा, 85 86 काय असणार आहे जवळपास बघा काय असणार आहे. व्हेरी गुड सुभाष, मागच्या वेळेस आले सगळ्यात आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन आलाय बघा. 85 86चा डिफरन्स किती आहे बघा. जवळपास किती असणार आहे. 8000 जवळपास असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला फक्त काही क्वेश्चन जे आहे ते वरच्यावर सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, पूर्ण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू नका. 86 87 बघा काय असणार आहे. 12 आणि 8 इथे सुद्धा 8 असणार आहे, इथे सुद्धा 8 असणार आहे. ठीक आहे, बाकी बघूया नंतर काय असणार आहे. 84 85 बघा, 84 85चा फरक बघा किती असणार आहे. 6. हे तर कॅन्सल असणार आहे. ठीक आहे, हे तर कॅन्सल असणार आहे. 6 म्हणजे काय असणार आहे, कॅन्सल असणार आहे. 83 84 बघा, 83 84 9 6 15 हे सुद्धा कॅन्सल असणार आहे. म्हणजे टशन कुठं असेल आपली इथं 18371 आणि 10420 1 5 9 7 7951. चला श्रीनिवास, अबोली, ज्योती, अक्षय व्हेरी गुड. बघा काय असणार आहे. देन नंतर काय असणार आहे बघा. 12,550 आणि इथे किती असणार आहे 20,063 असेल. ठीक आहे, सिम्पल आहे. काय असणार आहे 3 आणि 20,550. ठीक आहे, 6तून 5 गेले 1, इथे किती असणार 9तून 5 गेले 4 आणि इथे असणार 9तून 2 गेले 7. 7400 म्हणजे काय असणार आन्सर असेल आपलं 1985 86. ओके, 1985 86. अक्षय, रोहिणी बघा 1985 86 येईल आपलं आन्सर. आन्सर असणार आहे 1985 86. ओके क्लिअर, सगळ्यांना समजते 1985 86. चला चला फास्ट चला बरं, टाइम होतोय आपला. लास्टचा डी आर राहिला. चला लास्टचा डी आर राहिला, फास्टमध्ये घ्या. 1 तासामध्ये म्हणजे 10-15 मिनिटाकडे बोलण्यामध्ये 1 तासामध्ये आपले किती क्वेश्चन झालेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, 21 म्हणजे 4 डी झाले. ठीक आहे, 4 डी व्हायले 1 तासामध्ये 4 डी म्हणजे सफिशियंट, खूप चांगले आहेत बघा. हळूहळू आपला गेन होऊन जाईल. ठीक आहे, ज्यावेळेस येईल. आन्सर काय असणार आहे. ड्युरिंग द इयर 1980 to 82 पब्लिक डेप्ट रोज बाय अप्रॉक्सिमेटली. म्हणजे 80 ते 82 मध्ये पब्लिक डेप्ट कितीनं वाढलेली आहे असं विचारलं आपल्याला. ठीक आहे, 80 ते 82 मध्ये. चला सुभाष एक आलेला आहे. ओके, अप्रॉक्सिमेटली विचारलेलं आहे 80 ते 82. 80चं किती आहे 20,825 आणि 82चं किती आहे बघा 23,380. ठीक आहे, काय असणार आहे बघा आता या ठिकाणी कितीची वाढ झालेली आहे. 10तून 5 गेले 5, 7तून 2 गेले किती असणार आहे 5 राहिले तर, आणि इथं 12तून 8 गेले 4 असणार आहे आणि किती असणार आहे बघा 2 असेल. ठीक आहे, 2455 ची वाढ झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे 20,825 चे 2455 आपला आन्सर काढायचं. 2455 आपला आन्सर काढायचं. क्लिअर, कसं काढणार आता, कसं करणार सांगा आता मला. आता 20,800 किती आहे 20,825 चे 10% म्हणजे काय असणार आहे बघा 2,080 असणार आहे. 2,080 असणार आहे. आणि परत जर समजा याची 1% काढला तर किती असणार आहे बघा 208 असणार आहे. मग 1% जर काढला 208 असणार आहे. तर याच्यातून मी 208 जर काढले समजा आपण 208 जर काढले तर किती वालेत बघा, हे किती वालेत बघा 208 जर काढले समजा, किंवा या पद्धतीने करण्याची डायरेक्ट तुम्ही जर या पद्धतीने केलं समजा किती असणार बघा 20,000 किती आहे 825. 20,825 चे
किती टक्के? बरोबर किती असणार आहे? 23,380 आहे ना, 23,380, 20,825, 10तून 5 गेले, 5 राहिले, 7तून 2 गेले, किती राहिले तर 5 राहिले, 13तून गेले 5, 2, 2,550. काय असेल आन्सर? ठीक आहे, 25 भाग द्या, किती असणार आहे? 25 8 200, 8 राहिले, 25 3 75, ठीक आहे, 25 3 75 आणि किती राहिले? 7 25 3 75, 25 चौक 100 असणार आहे. किती असणार आहे बघा? ॲप्रॉक्सिमेट आन्सर काढून घ्या. ॲप्रॉक्सिमेट किती असेल बघा? 4 2 8, 4 2 8, 4 0 0, 4 8 32, 208, 208 आणि 2,550. बघा किती असणार आहे? 10% तर म्हणजे काय असणार आहे बघा इथं? 2800 यायला पाहिजे, 2800 यायला पाहिजे. पण किती असणार आहे आपल्या इथे? किती असणार बघा? 10% का नाही आहे, 10%पेक्षा कमी असणार आहे. म्हणजे आन्सर काय असेल आपलं? 8% असेल. क्लिअर? आन्सर 8%च आहे. आन्सर 8% इथे बघा. ठीक आहे, 208 सॉरी 12%. 208च्या किती बरोबर? 2550 असणार आहे, 12%. ठीक आहे, आन्सर असणार आहे 12% आपला आन्सर. क्लिअर? आन्सर असणार आहे 12%. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा हे क्वेश्चन सांगायला जरासं लांब लचक येतं, पण काय असणार आहे तुम्हाला हे तोंडी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, 208चे 2550 म्हणजे काय असणार आहे? 12% असणार आहे. क्लिअर? सगळे झाल्यानंतर तुम्हाला हे क्वेश्चनचं तुम्हाला शॉर्टकट सांगतो, तुम्हाला टेन्शन घेऊ नका. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला शॉर्टकट सांगतो. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पब्लिक डेप्ट रोज बाय किती? 1983 ते 84 कितीनं वाढलं विचारलं आपल्याला. 1983 ते 84 कितीनं वाढलेलं आहे आपल्याला विचारलेलं आहे. पब्लिक डेप्ट 26,880 मायनस 25,530 0, ठीक आहे, 1,350. ओके, चलो देन नेक्स्ट. नाही, जवळपास 12% जर आलं ना आन्सर तर नॉन ऑफ दिसला तर होत नाही दुसरं. ठीक आहे, जर समजा खूपच लांबचे असतील तर होऊन जाईल. खूपच लांबचे असतील तर होऊन जाईल. म्हणजे आता मागच्या क्वेश्चनमध्ये बघा, आता या ठिकाणी जर समजा 6%, 8%, 12% आणि 15%, तुमचा आन्सर समजा 18% जवळपास आहे, म्हणजे काय असणार आहे? नॉन ऑफ देईल. ठीक आहे, 6%, 8% आणि 12%. 6 आणि 8 म्हणजे काय असणार आहे? आकडे एवढे कन्फ्युजन नसणार त्या ठिकाणी. ठीक आहे, टेन्शन घ्यायचं नाही काहीच. प्रॅक्टिसमधून होऊन जाईल बघ सगळं, प्रॅक्टिसमधून होऊन जाईल तुम्हाला सगळं. पब्लिक डेट रोज बाय अबाउट 5% ड्युरिंग द पिरियड. कोणत्या पिरियडमध्ये 5.3% पब्लिक डेट वाढलेलं आहे? चला पाच 5.3ची वाढ तुम्हाला विचारलं की कोणत्या वर्षी झालेली आहे? 5.3ची वाढ, 5.3ची वाढ, 5 पॉईंट जरी मिळत असेल तर आपल्या काय नाही बघा. 80 81 बघा, 80 ते 81 बघा, 20,825 चे .5 समथिंग जर म्हणलं समजा तर किती असणार बघा? 20,100 म्हणजे काय असणार? इथं 1,000ची वाढ व्हायला पाहिजे. ठीक आहे, 1,000ची वाढ व्हायला पाहिजे. झाली का 1,000ची वाढ? नाही झाली, बरोबर आहे. 21,800 पाहिजे इथं, 1,000ची ना, 1,000ची वाढ पाहिजे. 20,100. हां, क्वेश्चनची ट्रिक सांगणार आहे, लास्टला सांगणार आहे, सर्वात लास्टला ट्रिक सांगणार आहे. ठीक आहे, मागच्या क्वेश्चनची सर्वात लास्टला ट्रिक सांगणार आहे. टेन्शन घेऊ नका, आठवली तर. ठीक आहे, आठवणार, काही टेन्शन घेऊ नका, सांगतो मी. ठीक आहे, बघा काय असणार आहे आता या ठिकाणी. बघा मी काय सांगतो, 20,000वर जर समजा 20,000वर जर समजा 5% जर वाढ म्हणली असती, 5% वाढ म्हणली असती तर काय झालं असतं बघा? 20,000ची 10% किती असणार आहे? 2,000 असणार आहे. तर 5% असणार आहे 1,000, म्हणजे 1,000ची वाढ झाली का? नाही झाली. म्हणजे काय असणार? कॅन्सल असणार आहे. 82 ते 83 बघा, 82 83, 23 चे 5, 23 गुणिले 5 करा, 23 गुणिले 5 करा, 5 त्रिक 15, 5 दुनी 10 आणि 11, म्हणजे काय असणार आहे? 111,000 समथिंग. ठीक आहे, 5% म्हणजे काय असणार आहे? 1,000.
1150, 1150 ची वाढ पाहिजे. मग 23,000वर 1100 म्हणजे काय असणार आहे, 24,000 जवळपास. 24,450, 24,500, 24,600, हे 25,000 झाले, म्हणजे 2,000 झाले. मग हे सुद्धा कॅन्सल असणार आहे. ठीक आहे. मग 83-84 बघा, 83-84 बघा. आता 25,000चे 5% किती असणार आहे, 25,000चे 5% बघा किती असणार आहे. तर 25,000चे 10%, 25,000चे 5%, 12.5 म्हणजे काय असणार आहे, 1,250 ची वाढ. मग आता बघा अंदाजे मारून बघा, 25,530 आणि 1,250 करून बघा किती असणार आहे, 0, 5, 3, 8, 6 किती असणार आहे, 26,780. बघा जवळपास काय असणार आहे, 5.3 म्हणजे आन्सर आपल्या हेच असणार आहे. समजलं सर्वांना, समजलं का सर्वांना. बघा मी एक्सप्लेन करत आहे म्हणून वेळ लागत आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त अंदाजा गोळ्या मारायच्या, दुसरं काहीच नाही. अंदाजा गोळ्या पण चांगल्या गोळ्या मारायच्या. ठीक आहे. ओके, हवेत बार सोडायचे नाही तर, हवेत बार सोडायचे नाही तर. ठीक आहे, समजते, समजते का सर्वांना, समजलं सर्वांना. डबल सांगायचं, डबल सांगू का. बघा क्लिअर, बघा किती सोपी ट्रिक आहे, तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. 20,825 जे आहे बघा, 20,825, 20,825 याचं काय करायचं, तुम्हाला 5% काढायची. 5% सुद्धा काढायची गरज नाही आहे. 20चे अर्धे काय असणार आहे, तर 10 असणार आहे. तर 10 म्हणजे काय असणार आहे, बघा 20चे 10% म्हणजे काय असणार आहे, तर जवळपास 2,080 असेल. 5% म्हणजे काय असणार आहे, तर 1,040 असेल. मग आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये 1,040 ॲड करा. 20,000वर 20,825वर 1,040 ॲड केलं तर काय आला पाहिजे, 21,845. 21,845 आहे का, एक मिनिट, 21,845 आहे का, नाही. 21,500 खाली आहे, म्हणजे खूप खाली आहे, म्हणजे इथं नाही आहे, शक्य नाही आहे. दुसरं बघा 82-83, 82-83 बघा काय असणार आहे, 82ला 23,380 आणि 25, आता 23,300, 3,380, 110% असणार आहे, 2,330 असणार आहे. 5% काय असणार आहे, तर अर्धे करायचे किती असणार आहे, तर 1,250 असेल. ठीक आहे, 1,150 असेल, 11 2 22, 1,150. ठीक आहे, म्हणजे काय असेल, याच्यात 1,150 ॲड करा. 23,380 मध्ये 1,100, एक मिनिट, थोडं पेनचा जरासा हे होत आहे. ठीक आहे, कर्सर येत नाही, पण बघा खूप सोपं आहे. बघा याच प्रश्नाला म्हणून काय असणार आहे, आपली मिनिट ठरणार आहे. ठीक आहे, 1,150 काय असणार आहे, बघा 8 आणि 5 13, 3 आणि 1 4, 3 आणि 1 4 किती असणार बघा, 24. आणि खूप पुढे निघून गेले, ते खूप पुढे निघून गेले. ठीक आहे, देन नंतर बघा 85-83-84 बघा, 83-84, 25,530 आणि 26,880 काय असणार आहे बघा. आता 25,530चे 10% असणार आहे, 2550 धरा. 5% असेल 1,225 धरा. मग काय करायचं तुम्हाला, हे 25,530 मध्ये 25,530 मध्ये 1,250 ॲड करा. 1,225 काय असेल बघा, 0 किती असणार आहे, 2, 5 2 7, 5 आणि 6 किती असेल बघा, 2, 26,72. एकदम क्लोज आहे बघा, एकदम क्लोज आहे. म्हणजे आन्सर काय असेल आपला, डायरेक्ट काय असेल आपला आन्सर 83-84. आता मला सांगायला खूप वेळ लागला, पण तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करसाल ना तेव्हा आन्सर तुमचं येऊन जाईल 100%. क्लिअर, समजलं असेल तर थंब दाखवा. ठीक आहे, समजलं असेल तर थंब दाखवा. चला, इन्क्रीज इन पब्लिक डेट वॉज मिनिमम ड्युरिंग द पिरियड. सर्वात कमी कोणत्या याच्यात असेल, चला झालं क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला अबोली, चला ठीक आहे, ज्योती क्लिअर आहे, ज्योतीचा आन्सर ए. चला आन्सर ए आला आहे सगळ्यांचा. चला मागच्या क्वेश्चनमध्ये काहीच नव्हतं, आन्सर एकदम सोपा आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये सर्वात कमी कोणत्याचे आहे मिनिमम, तर 1980 आहे. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय असणार आहे. पर्सेंटेज इन्क्रीज इन पब्लिक डेप्ट वॉज मॅक्झिमम ड्युरिंग द पिरियड. कोणत्या पिरियडमध्ये पर्सेंटेज इन्क्रीज इन पब्लिक डेप्ट वॉज मॅक्झिमम ड्युरिंग द पिरियड. कोणत्या पिरियडमध्ये सर्वात जास्त होतं. ठीक आहे, कोणत्या पिरियडमध्ये सर्वात जास्त वाढ झालेली आहे. ठीक आहे, 20,825 बघा काय असणार आहे.
चला आन्सर आलेला आहे या ठिकाणी बघा, पर्सेंटेज इंक्रीज इन पब्लिक कोणता असणार बघा, 81-82. 81-82 बघा किती असणार आहे, 81-82 21,570 किती असणार बघा या ठिकाणी, 21चं किती न वाढलं बघा, 2,000 जवळपास वाढलेलं आहे बघा, ठीक आहे, 2,000ची वाढ आहे. त्यानंतर बघा 82-83 बघा किती असणार आहे, 23-2 इथं सुद्धा 2,000ची वाढ झाली आहे, ठीक आहे. फक्त पहिले कन्फ्युजन काढून घ्या. आणि 83-84 काय असणार आहे इथं बघा, इथं 1,000ची झाली आहे, म्हणजे इथं कॅन्सल असणार आहे, ठीक आहे, इथं कॅन्सल असणार आहे. 85-86 काय असणार आहे बघा, 28 आणि हे 2,000ची असणार आहे. आता बघा तुम्हाला सांगतो मी, या क्वेश्चनला सॉल्व्ह करताना 2 रुपयाची वाढ जर समजा 2 मुलं आहेत, एकाकडे समजा किती येतं 1,00,000 रुपये आहेत, 1,00,000 रुपये, दुसऱ्या मुलाकडे समजा येतं 100 रुपये येतं, आणि 1,00,000वर जर समजा मी किती 1,00,000 रुपये कमवले आणि 100 रुपयावर 10,000 कमवले, 1,00,000वर 10,000 आणि 100 रुपयावर 10,000 कमवले. याचा अर्थ काय असणार आहे, जेवढं तुमची संख्या लहान असणार आहे तेवढं पर्सेंटेज काय असणार आहे, जास्त असणार आहे. जेवढी संख्या तुमची लहान असणार आहे तेवढं पर्सेंटेज काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे काय असेल बघा, तुमचं पर्सेंटेज काय असणार आहे, पर्सेंटेज जे असणार आहे तुमचं कोणतं असणार आहे या ठिकाणचं, तर नसलच, ठीक आहे. राहिला कोणता प्रश्न, फक्त 2 राहिले, 81-82 आणि 82-83, 81-82 आणि 81 ते 82 आणि 82 ते 83 असणार आहे, ठीक आहे. मग आता बाकी किती असणार आहे, 21,570 आणि 23,380, ठीक आहे. किती आहे बघा, जवळपास 23,380 आणि 21,570 किती असणार आहे बघा, हे 0, 8तून 7 गेले 1, 13तून 5 गेले 8 आणि 2तून 1 गेला 1, किती असणार बघा 1,810. आणि दुसरं किती आहे बघा 25,530 आणि किती आहे 23,380, 23,380, 0, 13तून गेले 5, 14तून 3, 4तून 3 गेले 5तून 3 2, 2,150. आता बघा 23,380 वर 1,810ची वाढ आहे, 1,810ची वाढ आहे, आणि 25,530 वर 2,150ची वाढ आहे. तुम्हाला विचारलं की कोणती वाढ सर्वात जास्त असणार आहे. मला सरळ सरळ माहिती दिसते बघा इथं 23,70 किती 161 असणार आहे, आणि 25,60 किती असणार आहे 200 असणार आहे. 23,60 किती असणार बघा, 23 गुणिले 8 किती असणार बघा, 8-24, 8-16, 2 18 असणार आहे. म्हणजे काय असेल, हे किती असणार आहे बघा, हे असेल तुमचं जवळपास किती 8% कमी असणार आहे, आणि किती असणार आहे 8% जास्त असणार आहे. म्हणजे आन्सर काय असेल तुमचं 82-83 तुमचं आन्सर असेल. क्लिअर, 82-83 तुमचं आन्सर असणार आहे. समजते सर्वांना, 82-83 तुमचा आन्सर असणार आहे. मी काय केलं, फक्त चेक केलं की इनिशियल स्टेज केली की 23च्या किती पट आहे, 23च्या कोणत्या पटात येते 181, 23,70, 23,8 184 येणार आहे. म्हणजे 184च्या खालची संख्या म्हणजे काय असणार आहे 8% खाली असणार आहे, आणि 25,8 200 म्हणजे काय असणार आहे 8%च्या वर असणार आहे जवळपास. म्हणजे काय असणार आहे, किंवा 8% धरा, काही फरक पडत नाही. 85, 40 करी तर 50 आहे, काही फरक पडत नाही. तुमचा आन्सर काय असणार आहे 25. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस जास्त प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुमचा आन्सर मिळेल. समजते सर्वांना, क्लिअर. चला, कोणता क्वेश्चन म्हणले तुम्ही, कोणता क्वेश्चन होता आपला, तो हा क्वेश्चन होता ना. हा क्वेश्चन होता, डिफरन्स बिटवीन इनपुट वॉज मॅक्सिमम इन द इयर. हाच क्वेश्चन होता का तो, ठीक आहे. बघा काय असणार आहे, नाही हा नव्हता. पर्सेंटेज इंक्रीज मॅक्सिमम इन द इयर, ठीक आहे, कोणत्या वर्षी होतं आपल्या विचार ना. हाच क्वेश्चन होता का, लगेच सांगा मला. हा होता का सांगा लवकर, लगेच सांगा. तरी बघा काय असणार आहे, द पर्सेंटेज इंक्रीज अँड एक्सपोर्ट वॉज मॅक्सिमम इन द इयर. 81-82 बघा काय असणार आहे 81-82, 7,800 आणि 13,608 आहे, ठीक आहे. 7,800 आणि 13,608 आहे. हेच होता ना क्वेश्चन, नो हे नव्हता क्वेश्चन. कोणता होता मग, द डिफरन्स बिटवीन इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट वॉज मॅक्सिमम इन द इयर, हे नाही. The ratio of import to export was maximum in the year. ठीक आहे, हा होता वाटतं बहुतेक.
काय असणार बघा, द रेशो ऑफ इम्पोर्ट टू एक्सपोर्ट वॉज मॅक्झिमम इन द इयर 80-81. नाही हा सुद्धा नव्हता. ठीक आहे, भेटत नाही बघा, टाइम खूप झालेला आहे. ठीक आहे, भेटत नाही क्वेश्चन. मलाही आठवत नाही, खूप क्वेश्चन झाले आता. तर बघा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर सांगा मला. आणि काय असणार आहे बघा, आपल्याला जरासं पुढं थोडं वर्क करायचं आहे आपल्याला. तर बेटर असेल की तुमची जराशी मदत भेटली तर खूप चांगलं होऊन जाईल. जेवढे काही मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्या मैत्रिणीला सांगा. आणि आपली जी बॅच असणार आहे, ठीक आहे, आपली जी बॅच असणार आहे कोणती बघा, RRBची असणार आहे बॅच. तुम्हाला जरी होत नसेल तर ठीक आहे, तुमचा अभ्यास जरा असेल तर तुमच्यासोबतचे कोणी असेल तर त्याला सांगा. आपले युनिकचे क्लासवाले असतील तर त्यांना कमी पैशामध्ये मी करून देईल. ठीक आहे, जवळपास तिथं किती 1500 रुपये फीस आहे. आणि त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, पूर्ण RRBचा पूर्ण सेक्शन कवर करून घेणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय असणार आहे, DI पझल आणि अर्थमॅटिक. ठीक आहे, अर्थमॅटिक हे 3 सेक्शन मी त्यात कवर करून घेणार आहे. ठीक आहे, 3 सेक्शन मी कवर करून घेणार त्याच्यामध्ये, DI पझल आणि अर्थमॅटिक. ओके, DI पझल आणि अर्थमॅटिक मी 3 सेक्शन कवर करून घेणार आहे. तर तुमच्या सोबतचे कोणी असतील जे लांब दूर असतील, जवळचे असतील, मनाजवळचे म्हणा, मनापासून दूरचे म्हणा, जे कोणी असतील त्याला घेऊन बसा. ठीक आहे, कारण कसं असणार आहे, नुसतं बघून नुसतं फोनवर बोलून तुझ्यासाठी हे करतो, तुझ्यासाठी ते करतो जमत नाही. आपल्याला नोकरी लागणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याशिवाय पोट भरत नाही. ठीक आहे, काही पण करतो नको, काही बी करू नको, फक्त अभ्यास कर, खूप चांगलं होऊन जाईल. तर तसल्या माणसांना सुद्धा आपण चांगला एक प्लॅन तयार करून घेतलेला आहे. दिवस रात्र मेहनत करून आपण काय करणार आहे, RRBच्या परीक्षेमध्ये 70+ टार्गेट घेणार आहे. आणि नंतर तर मेन्सला तर मी 100% ओढून आणणार सगळी. ठीक आहे, तर कुणी असेल तर सांगा तुम्ही. आणि लवकरच काय असणार आहे, पझलचं सुद्धा आपण सेक्शन चालू करणार आहे. कुठल्या याच्यामध्ये, जी सकाळची बॅच चालू आहे, कंटिन्यू अड्डावरची बॅच चालू आहे, त्याचे पेडवाले मेंबर असतील त्यांचं पझलचं लवकर सेक्शन चालू होईल. एक टाईम पझलचा असेल, एक टाईम DIचा असेल. आता माझं काही वैयक्तिक नैतिक जिम्मेदारी असल्यामुळं युनिकच्या मुलांना DIचं सेक्शन मी कवर करून घेणार आहे. ठीक आहे, आणि तुमची जर काही नैतिक मोरल रिस्पॉन्सिबिलिटी असेल की आपल्या शिक्षकांना थोडं मदत करावं तर करा. अदरवाईज तुम्ही करत नाही म्हटलं त्याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे नैतिक काही रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. काही टेन्शन घेऊ नका, झालं तेवढं करा, बिलकुल काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, कोणाला शेअर करा म्हटलं तर लगेच करायचं नाही आहे, नसेल तर करायचं नाही. उगी जबरदस्ती कोणाच्या घरात घुसून करा म्हणायचं नाही, तर बॅच करणं. ठीक आहे, असेल इच्छा कोणी म्हणणार असेल तर लावायचं. ठीक आहे, आणि पैशाची काय अडचण असेल तर तेही सांगा, त्यामध्ये सुद्धा आपण हे करूता. पण काय असणार आहे त्यात, माझी जर शेअर असणार आहे, माझा शेअर मी कमी करेल. ठीक आहे, आणि ते सुद्धा नंतर मागेल मी. माझा शेअर जे नसेल ते बँकर्स आपल्याला देणं भागच आहे. विदाऊट ॲडमिशन तिथं पैसे त्यांना ॲडमिशन देणारच नाही, विदाऊट पैसे त्यांना ॲडमिशन देणारच नाही. समजा 1500 रुपये आहे तर 1000 रुपयापर्यंत आपण त्याला हे करू शकता. कारण माझे त्याच्यामध्ये वरची जे असतात 50% जे असतात ते माझे असतात. ठीक आहे, 50% जे असतात ते माझे असतील, म्हणजे 750च्या वर्षी. तर मी काय थोडं ॲडजस्टमेंट करून काहीतरी 1000पर्यंत फीस करू शकतो मी त्या ठिकाणी. ठीक आहे, तर तुमच्या हातामध्ये आहे बघा. जास्तीत जास्त मटेरियल जर तुम्हाला पाहिजे असेल, जास्तीत जास्त क्वेश्चन सेट समजा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घ्यायचं असेल तर आपण बऱ्यापैकी करूता. ठीक आहे, पहिला प्रयोग होता आपलाचा, खूप चांगला झालेला आहे आपल्या स्वतःच्या चॅनलवर. ठीक आहे, चला ओके. सर्वांना काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारा. चलो, चला थँक्यू सर्वांना. उद्या परत या टाईमला असेल, मी लिंक पाठवल. उद्या अड्डावर असेल. ठीक आहे, अड्डाचं घेऊन टाकलं आपण, अड्डावर होऊन जाईल आपलं काम उद्या. आज झालं नव्हतं त्यामुळे काय असणार आहे, लिंक मी ही केली ती. चला मित्रांचे फोन येतात आमचे सुद्धा. ओके, चलो.